चे वेबसाईट्स आहेत गुगलवरती ICAI.org.in. तर तिथं जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं. CA सर्टिफाईड चार्टर्ड अकाउंटंट हे फक्त 4 लाख आहेत. आणि याचा फायदा असा असतो की जर ग्रुप 1 आणि ग्रुप 2 सोबत जर दिला आणि जर तुमचे मार्क चांगले पडले तर तुमचं नाव ऑल इंडिया रँकर AIR, कारण की CA हा ऑल इंडिया मध्ये सेम आहे की मग त्यांचा ऑल इंडिया रँकर असा निघतो. एका चांगल्या शिक्षकाच्या मनात काय असतं की आपल्या स्टुडंटनी चांगलं शिकावं, मोठं व्हावं, स्वतःचं नाव करावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं, बरोबर ना? आज आपल्या सोबत आहेत मिस्टर शुभम अग्रवाल, ज्यांना महाराष्ट्रात काय महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ओळखलं जातं आणि मॅथमॅटिक्समध्ये जे मुलांना एकदम चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात. त्यांच्याबरोबर ना आम्ही अशा प्रश्नांबद्दल चर्चा केलेली आहे जे नॉर्मली एका सामान्य मुलाला पडतात, इंटरमिडिएट लेवलला सुद्धा पडतात आणि बऱ्यापैकी जे आमच्या मनात आहेत, तुमच्या मनात आहेत, अशा प्रश्नांबद्दल आम्ही चर्चा केलेली आणि पॉडकास्ट खूप छान झालेला. मला असं वाटतं की हा पॉडकास्ट तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि याच्यातनं काहीतरी नॉलेज गेन करा. नमस्कार. आता फर्स्ट ऑफ ऑल एकदम मनापासून स्वागत आमच्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि इथून पुढे आपले इंटरॅक्शन खूप सारे होत राहणार आहेत, कारण तुमच्यासारखे एक्सपर्ट आपल्याला पाहिजे, आपल्या चॅनलवर नेहमी पाहिजे. पण आज तुम्हाला स्पेशली बोलवायचं कारण म्हणजे आज नेमकं आज तुम्ही जे टीचिंग करता, ज्यांच्यासाठी करता, ज्या विद्यार्थ्यांसाठी करता, ते CAचा अभ्यास करतात. पण CA म्हणजे काय नेमकं? आज मला सुद्धा आज एवढं एज्युकेटेड असून आम्हाला सुद्धा एक्झॅक्ट कळत नाही की हा CA कोण आहे, काय प्रोफेशन आहे, काय करिअर आहे, त्याच्याविषयी थोडं आम्हाला सांगा. बर, सगळ्यात आधी CAचं फुल फॉर्म आपण तिथून सुरुवात करू. CA म्हणजे हा असतो चार्टर्ड अकाउंटंट. आता चार्टर्ड म्हणजे काय, तर थोडक्यात जर सांगायचा अर्थ झालं तर इंटेलिजंट अकाउंटंट, थोडक्यात सांगितलं तर ठीक आहे. आणि CA हा कोण असतो, ह्याचं काम काय आपल्या जीवनात, प्रत्येकाला लागतो का CA? तर CA हा चार्टर्ड अकाउंटंट हा जो माणूस किंवा हे जे व्यक्ती आहे, हो, हा एकतर ऑडिटिंग या फील्डमध्ये कामाला येतो. ITR आपल्याला टॅक्स भरावा लागतो, आपण जी आपली इन्कम असते ITR फाईल करावं लागतं. आजकाल आता जे GST म्हणून चालू आहे त्यात ह्यांचा उपयोग भरपूर आहे, म्हणजे ह्यांची आपल्याला हेल्प लागते. CA हा हेल्प करतो आपल्याला GST भरण्यात, ITR भरण्यात, ऑडिटिंग करण्यात. आणि भरपूर अशा गोष्टी आहेत की जिथं हा CA आपल्याला फायनान्शियल फील्ड जे आहे ना, थोडक्यात तिथं हा CA आपल्याला खूप उपयोगी आहे. म्हणजे सॉर्ट ऑफ फायनान्शियल गाईड थोडक्यात म्हणता येईल, ज्याला फायनान्शियल टर्म्सची माहिती आहे. फायनान्शियल टर्म्सची माहिती आहे, आपल्याला गाईड करू शकतो, तो आपल्याला सांगतो काय कुठं कसं करावं असं. तर CA हा फक्त एकच फील्ड असं नाहीये की बाबा तो फक्त ITRच भरतो का, फक्त ऑडिटिंगच करतो का, असं नाही. त्याचे भरपूर आणि त्याच्यात पण टर्म्स आहे की एक CA स्पेसिफिक फक्त ऑडिटिंग करतो, एक CA फक्त GSTच काम करतो, एक CA तो फक्त, आणि एक CA असतो सगळेच काम करतो, सगळ्या फील्डमध्ये त्याचं काम आहे. असं नाही की फक्त मी एकच फोकस केलेला आहे. तर CAचे बेसिक्स काम आहेत CA म्हणजे. अच्छा, पण ह्याच्यात मग असं माझं जोडून क्वेश्चन असं आहे, CA म्हणजे जसं इंजिनिअरिंग डिग्री आहे, मेडिकल डॉक्टरी डिग्री आहे, बरोबर आहे, तर CA म्हणजे काय, डिग्री आहे, सर्टिफिकेशन आहे, काय नेमकं? CA ह्याला आपण एक प्रोफेशनल कोर्स असं नाव आपण सांगतो. आता CA केलं तर तुमचं ग्रॅज्युएशन झालं का असं तर नाही सांगता येणार, कारण की ग्रॅज्युएशन करण्यासाठी जर आपण 11वी 12वी नंतर जर आपण म्हटलं तर ग्रॅज्युएशनसाठी आपण काय करतो, आपण BCom करतो, आपण MBA करतो, आपण इंजिनिअरिंगची डिग्री केली म्हणजे आपण ग्रॅज्युएट झालो. पण CA कोर्स हा कम्प्लीट झाला तर हा तुम्ही प्रोफेशनल कोर्स हा तुमचा कम्प्लीट झालेला आहे. पण ग्रॅज्युएशनसाठी तुम्हाला BCom हे एक त्याच्या साईडला पॅरलली आपल्याला करावं लागतं असं. आणि ग्रॅज्युएशन करणं महत्वाचंच आहे का, हे अजिबात महत्वाचं नाही. तुमचा CA हा प्रोफेशनल कोर्स झालाय ना, तर ग्रॅज्युएशनच पाहिजे तुम्हाला केलेलं, ह्याची काही आवश्यकता अजिबात नाही. फक्त पॅरलली आपण सोबत करू शकतो की ग्रॅज्युएशन पण झालं आणि माझे प्रोफेशनल कोर्स हा CA हे पण एक झालं का. म्हणजे 12वी नंतर डायरेक्ट आपण CA ऍडमिशन नाही घेऊ शकत ना? 100% घेऊ शकतो. आणि मग असं पण काही म्हणतायत की समजा 12वी नंतर 3 वर्षाचा मी कोर्स केला, त्याच्यानंतर परत मग CA ला असे पण घेता येत आता फक्त बेसिक असं क्वेश्चन होता की 12वी नंतर डायरेक्ट 2 वर्ष 3 वर्ष आपण घातली, बरोबर, कोर्सचे, ठीक आहे. त्याच्यानंतर मग काही जण माझ्या बरोबरचे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, त्यांचं असं आहे की त्यांनी डायरेक्ट 12वी नंतर केलं, डिग्री नंतर केलं, BCom केलं, मग केलं, त्यानंतर मग CA. म्हणजे मग आधीपासून काही ना करता येते हे माहित नव्हतं मला सुद्धा. अच्छा, त्याच्यात एक तर मेन म्हणजे कसं आहे ना, आधीपासून आपल्या इंडियामध्ये तरी 10वीत 90% पडले की आपण काय घ्यायचं, सायन्स.
70% पडले की तू काय घेणार कॉमर्स, आणि 50-60% पडले काय घ्यायला पाहिजे आर्ट्स. हे आपलं आधीपासून चालत राहिलेलं आहे. आणि आता पण लोकांचा माइंडसेट जे आहे ना सध्या हेच आहे सध्या तरी. पण आता रिसेंटली 1-2 वर्षात मी जरी जेवढं बघतोय ना, आता मुलांना शिकवतोय 11वी-12वीच्या, तर पॅरेंट्स मध्ये पण थोडंसं काय ते म्हणतो आपण, त्यांना नॉलेज आले किंवा त्यांना पण कळालंय की फक्त सायन्स हेच कोर्स किंवा हेच करिअर नाही. कॉमर्स मध्ये पण भरपूर करिअर फील्ड आहेत. म्हणजे मी असं पण सांगता येईल की कॉमर्स मध्ये सायन्स पेक्षा जास्त तुमच्याकडे ऑप्शन्स आहे की काय काय आपण करू शकतो. तर त्यातला सगळ्यात महत्वाचं आणि मुद्द्याचं म्हटले सीए. कॉमर्स मध्ये सर मी कॉमर्स जर घेतलं, 11वी-12वी कॉमर्स केलं, आता जसं आपण सायन्स केलं, सायन्स नंतर काय करणार, एकतर आपण इंजिनियर होणार. आता इंजिनिअरिंग मध्ये 10 फील्ड झाले वेगळे, ते वेगळ्या गोष्टी झाली. किंवा सर मला इंजिनिअरिंग नाही करायची, मला डॉक्टर करायचं, त्यासाठी तू सायन्स केलं, ती एक वेगळी गोष्ट आहे. आता 2 ते 3च ऑप्शन आहे सायन्स नंतर. पण कॉमर्स नंतर आपल्याकडे भरपूर म्हणजे भरपूर ऑप्शन्स आहेत. आपण फायनान्स मध्ये जाऊ शकतो, आपण बँकिंग या सेक्टरमध्ये जाऊ शकतो, आपण अकाउंटिंग करू शकतो. त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात चांगला हा म्हणजे सीए असं आपण ऐकलेलं आहे. आणि हे बरोबर पण आहे एक पॉइंट पर्यंत की सीए हा सगळ्यात टॉप लेवलचा कोर्स आहे. त्यासोबतच अजून पण कोर्सेस आहेत ज्या लोकांना अजून माहित नाही. जसं आपण म्हटलो सीएस. आता सीएस म्हटले की अर्ध्या लोकांचं जर म्हटलं काय सीएस म्हणजे कम्प्युटर सायन्स, नाही, अजिबात नाही. सीएस म्हणजे कंपनी सेक्रेटरी. तर हा पण एक प्रोफेशनल कोर्सच आहे. आणि त्यानंतर एक तिसरा कोर्स येतो CMA, कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट. हा फक्त कॉस्ट मॅनेज करतो, हा पण अकाउंटंटच आहे. दुसरा आपण काय आपण जे विचार एक CFA पण प्रकार आहे, CFA काहीतरी आहे, CFA पण आहे, आपण त्याच्यावर पण येऊ. पण आधी जर आपण ह्याच्यावर बघितलं ना तर CA, CS, CMA हे पण भरपूर कोर्सेस आहेत. तर आता तुमचा प्रश्न कसा होता की 11वी-12वी नंतर CA करावं का 12वी नंतर 3 वर्षानंतर आपण ग्रॅज्युएशन करून CA करावं का कसं करावं. आता ऑप्शन्स जर बघितले आपल्याकडे सगळे ऑप्शन्स ओपन आहेत. CA कोर्स हे जे आहेत ना, अजून थोडंसं मी सांगतो याच्यात, सीए हा जो कोर्स आहे ना हे गव्हर्नमेंट मान्य हे एक बॉडी आहे. गव्हर्नमेंटने एक अकाउंटंट बॉडी एक क्रिएट केली सेपरेट, त्याला आपण नाव दिले चार्टर्ड अकाउंटंट. ठीक आहे ना, तर गव्हर्नमेंटचीच बॉडी आहे पहिल्यांदा. तर दुसरं म्हणजे आता सीए सर आपण कधी करू शकतो, 12वी नंतर करू शकतो का? 100% तुम्ही 12वी नंतर सीए डायरेक्ट हा कोर्स करू शकता. डिग्रीची गरज नाही, डिग्रीची काही गरज नाही. सर माझं ग्रॅज्युएशन झालंय, बीकॉम केले, त्याच्यानंतर मी सीए करू शकतो का? 100% तुम्ही करू शकता. सर मी ग्रॅज्युएशन अर्ध्यातच सोडले, 2 वर्ष बीकॉम केलं, त्यानंतर इच्छा नाही झाली, पण मला सीए करायचं इच्छा झाली, करू शकतो का? 100%. सीए करण्याचं सगळ्यात बेसिक क्रायटेरिया काय? तुम्ही 12वी पास पाहिजेत. 12वीत 80%, 90%, 70% जास्त पाहिजे असं काहीच नाही. तुम्ही फक्त 12वी पास झाले म्हणजे तुम्ही सीए हा कोर्स निवडू शकता आणि आपला करिअर बनवू शकता सीए मध्ये. माझं मेन कन्फ्युजन असं होतं की बाबा सीए म्हणजे डायरेक्ट सीए ला आपलं जे झालं ऍडमिशन घेतलं आपण, म्हणजे 12वी नंतर घेतलं बाबा डायरेक्ट तुमचा असं एमपीएससी सारखा कोर्स आहे नाही का, आपलं एमपीएससी आपण कसं ऍडमिशन घेतो एखाद्या कॉलेज तिथे जाऊन शिकाय, पुस्तक वाचन झालं सीए. म्हणजे असं मला वाटलं की बाबा त्याला कसं नाही का डिग्री 4 वर्षाची करा, मला असं वाटलं तसंच काहीतरी ते आपलं पुस्तक सेपरेट आपण 12वी नंतर घरी बसून सुद्धा 4 वर्ष तो करू शकतो. मला असं डिग्री सारखं वाटलं ते 4 वर्ष सीए करायचं असं वाटलं मला ते ऍक्च्युली. अच्छा. आणि ती जी बॉडी तुम्ही आता जस्ट मेन्शन केली गव्हर्नमेंटची बॉडी, गव्हर्नमेंट बॉडी, तर हे जे बोलो सर्टिफाईड होतं ऍज अ चार्टर्ड अकाउंटंट, बरोबर, ती बॉडी इश्यू करते सर्टिफिकेट्स जे काय असतील ते, बरोबर, इन्स्टिट्यूट आहे, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स. इन्स्टिट्यूट म्हणजे एक्झॅक्ट सांगता येईल का कुठलं इन्स्टिट्यूट आहे वगैरे? इन्स्टिट्यूट म्हणजे ICAI हा इन्स्टिट्यूट आहे. ही एक बॉडी गव्हर्नमेंटने तयार केलेली आहे. ICAI म्हणजे इंडियन चार्टर्ड अकाउंटन्सीचं इन्स्टिट्यूट आहे ते असं. तर या इन्स्टिट्यूट अंडरच आपण सीए करतो. तर आपल्याला जर सीए बनायचंय किंवा आपल्याला सीए हा कोर्स आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तर या इन्स्टिट्यूटच्या अंडर आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं की बाबा हे माझं नाव आहे, मला रजिस्ट्रेशन करायचं तुमच्या इथं. तर त्या इन्स्टिट्यूटची वेबसाईट्स आहेत गुगलवरती ICAI.org.in. तर तिथं जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं. आणि सीए हा म्हणजे 3 लेवलचा कोर्स आहे असं, म्हणजे तिथं रजिस्ट्रेशन करूनच आपण सीए हा कोर्स मध्ये अप्लाय करू शकतो, अभ्यास सुरू करू शकतो. ओके, म्हणजे ती बॉडी इश्यू करते थोडक्यात.
आणि हो. ती बॉडी गव्हर्नमेंट बॉडी आहे, त्यामुळे जे काही सर्टिफिकेशन वगैरे राहील ते ऑथराइज राहते. ऑथराइज्ड कोणी पण इंडिव्हिज्युअल इन्स्टिट्यूट उद्या जाऊन कोणासाठी कोणाला म्हणू Private शकत नाही नाही. की तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट झाले. नाही त्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट बॉडी कडून गव्हर्नमेंट बॉडी कडूनच म्हणजे ह्यांच्याकडूनच ICAI ही एकच बॉडी आहे जे आपल्याला चार्टर्ड अकाउंटंट तुम्ही झाला ह्याचा आपल्याला सर्टिफिकेट ऑल ओव्हर इंडियात का म्हणजे पूर्ण All over इंडिया India. फक्त महाराष्ट्रापुरतं आहे असं? नाही इथं आता प्रश्न तुमचा म्हणजे असा असेल की महाराष्ट्रामध्ये वेगळं हा, सिलेबस म्हणजे आपलं जसं आपलं MPSC इंजिनिअरिंग किंवा एमपीएससी असं एमपीएससी कसं ऑल ओव्हर इंडिया असं नाही एमपीएससी महाराष्ट्रापुरतं एमपीएससी महाराष्ट्र आणि युपीएससी ऑल ओव्हर इंडिया आहे. तर तसंच CA हा कोर्स ऑल ओव्हर इंडिया आणि त्याची एकच साईट हा सेम सिलेबस आहे आणि एकच बॉडी आहे त्यासाठी. अच्छा. प्रत्येक भागात किंवा प्रत्येक स्टेट्स मध्ये आपले ICAI चे एक चॅप्टर्स आहेत किंवा म्हणजे त्यांचे आपण काय म्हणतो ब्रांचेस असं म्हणू शकतो की त्यांचे ब्रांचेस आहेत. तिथं आपल्याला जाऊन आपल्याला गायडन्स भेटू शकतो ह्याच्याबद्दल. अच्छा. ICAI चे भवन आपण असं म्हणतो त्याला. आणि जर आपण त्याच्या सिलेबस रिलेटेड थोडं बोललं तर आमच्या असं ऐकण्यात खूप आहे की एक मुलगा होता, तो 3 वर्ष CA करत होता, त्याचं 3 वर्ष काही CA झालं नाही, इकडे ग्रॅज्युएशनही झालं नाही, इकडे CAचा अभ्यास करत होता, खूप कठीण होता, त्यामुळे त्याला हे पण करता आलं नाही, ते पण करता आलं नाही. नेमकं असं काय सिलेबस आहे की मुलांना 3-3, 4-4 माझ्या बघण्यात 5, 6, 7 वर्ष घातलेली मुलं आहेत जे CA करतात तर अजून CA झाले नाही. अजून CA झालेलं नाही. असं नेमकं सिलेबस काय नेमकं? तर पहिल्यात सगळ्यात महत्वाचं मिथ हे असं की CA बापरे CA म्हटलं की सगळ्यात अवघड कोर्स. तर हे करायला मुलगा खूपच हुशार पाहिजे, त्यांनी 12वी मध्ये 90-95% पाडले तरच तू CA करू शकतो का, हे जसं मी सांगितलं असं अजिबात नाहीच आहे. कारण की आणि हो डिफिकल्ट नाही म्हणता येईल आणि टफ पण नाही म्हणता येईल, पण कोर्स असा आहे की ह्याच्यात आपल्याला नॉलेज जे भेटतो ना, भरपूर नॉलेज. चॅलेंजिंग कोर्स आहे म्हणजे आपल्याला भरपूर काही करता येतं ह्याच्यात, भरपूर नॉलेज भेटतो आपल्याला प्रॅक्टिकल लाईफचा. थोडक्यात आता आपल्याला जर सांगण्यात आलं की सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट, आपण ह्याच्यातच अडकून बसलेलो आहे अजून बरेच लोकांना माहित नाही, ते सुद्धा माहित इथंच अडकून बसलेलो आहे. पण जगात आता सध्या काय चालू आहे, बँक आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट देते का सिम्पल इंटरेस्ट देते आपल्याला हे माहिती पाहिजे. हे तर खूप बेसिक झालं. तर ह्याच्यात आपल्याला कसं कोणता इंटरेस्ट देते बँक, कसं देते, ते कॅल्क्युलेशन्स कसे होतात, हे सगळं नॉलेज कोणाला CA ला. आणि आपण जेवढं नॉलेज गेन करतो तेवढा सिलेबस वाढला त्यांचा, पण तेवढंच त्यांना ज्ञान भेटलं आणि त्यामुळं त्यांची तेवढी किमान हे पण आहे ना, म्हणजे काय म्हणतो आपण, त्यांचं व्हॅल्यू पण तेवढीच आहे. कारण की आता एक सांगतो मी, आता तुम्ही गेस करू शकणार नाही बहुतेक, आता टोटल ऑल ओव्हर इंडियामध्ये टोटल नंबर ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स हे किती असतील, तर टोटल भारतात जे CA झालेले आहेत सर्टिफाईड चार्टर्ड अकाउंटंट आता अराउंड म्हणजे आमच्या हिशोबाने दरवर्षी आय थिंक 4-5 लाख मुलं इंजिनियर होतात इंजिनियर महाराष्ट्रातून. आणि तर इंजिनियर डॉक्टर काही हजार असतील, MBBS हजारामध्ये असतील, काही हजार असू शकतात. आता मी सांगतो, आता हे कसं आहे, आपली भारताची लोकसंख्या किती, 140 करोड बरोबर. त्यातल्यात CA सर्टिफाईड चार्टर्ड अकाउंटंट हे फक्त 4 लाख आहेत. म्हणजे आतापर्यंतचे दरवर्षीचे नाही, आतापर्यंतचे जे सर्टिफाईड चार्टर्ड अकाउंटंट ज्यांचं रजिस्टर्ड लायसन्स असतं त्यांच्याकडं, इन्स्टिट्यूटच लायसन्स प्रोव्हाइड करते. तर आता भारतात फक्त 4 लाख चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत. आणि हे जे 4 लाख अकाउंटंट कधीपासून स्टार्ट झाले, म्हणजे इश्यू कधी झाले? इन्स्टिट्यूट आता मी एक्झॅक्ट तर इयर नाही सांगता यायचं, 1969च्या दरम्यान हे इन्स्टिट्यूट फॉर्म झालं, म्हणजे अराउंड 50 वर्ष. 50 वर्षात 4 लाख. आणि इंजिनियर जर बघितलं तर तुम्हीच म्हटलं महाराष्ट्राचा आकडा आहे, दरवर्षी 4 लाख इंजिनियर बाहेर पडतात. तिथंच आता तुम्ही क्रायटेरिया कसं हार्ड म्हणजे असं होत नाही, कारण मुलं एवढं ट्राय करतात. इंजिनिअरिंगचं कसं डिग्री आपली घेतली कम्प्लीट केल्यावर सेम MPSC सारखंच आहे का असं, त्यामुळे प्रश्न पडला मला की बाबा सिलेबस कसा आहे नेमका, स्ट्रक्चर कसं आहे, एवढं का भीती जनरेट झाली स्टार्टिंगला जेवढी भीती वाटते ना माझी असं जवळचे. आता भीती एवढी जनरेट का झाली निर्माण, म्हणजे भीतीच का तेवढी, तर पहिली गोष्ट सिलेबस मोठा तर आहे ह्याच्यात, तर काही हे नाहीये. आणि हे कोर्स जे आहे ना, कोर्स करता करता आपल्याला एक प्रॅक्टिकल नॉलेज पण देतो हा कोर्स. आपण इंजिनिअरिंग जर करतो तर इंजिनिअरिंग सोबत आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज कोणीच देत नाही. इंजिनिअरिंगचा अभ्यास तेवढा केला, आपल्याला डिग्री भेटली, झालं, संपला विषय. आपण कधी लाईनीवर काम करत नाही इंजिनिअरिंग बेसिक म्हटलं की. पण CA हा चार्टर्ड अकाउंटन्सी कोर्स करता करता तुम्हाला इंटर्नशिप करावी लागते. इंटर्नशिप म्हणजे काय, एखादा जो सर्टिफाईड चार्टर्ड अकाउंटंट आहे त्याच्या अंडर जाऊन तुम्हाला 2 वर्ष काम करावं लागतं कंपल्सरी.
आणि जर ते खूप काम नाही केलं तुम्ही, त्याशिवाय तुम्हाला सीएचं फायनल स्टेज हा देताच येत नाही आणि तुम्ही सर्टिफिकेटच भेटत नाही त्याशिवाय. म्हणजे तुम्ही काम करता करताना अभ्यास करता करता इथं अभ्यास करताय आणि तेच तिथं तुम्ही कामाला जाऊन तिथं अप्लाय करताय, म्हणजे जास्त नॉलेज भेटतं आपल्याला असं. आणि सीए हा फक्त अकाउंटिंग, आता मेन सब्जेक्ट म्हटलं की अकाउंटिंग सब्जेक्ट, पण ह्यांचा दुसरा मेन सब्जेक्ट म्हणजे की लॉ. म्हणजे आपल्याला कायदे कानून तर माहित पाहिजे कायद्यात राहून आपल्याला सगळं कायद्यात राहून तुम्हाला किती पैसे भरावे लागतील, तुम्हाला किती टॅक्स भरावा लागेल, किंवा ह्याला काय कायदा लागेल, एवढे पैसे तुम्ही. आता तुम्ही ऐकलं असेल, आपण बँकेत जर पैसे जमा करायला गेलो तर 50,000च्या वर आपण कॅश डिपॉझिट करू शकत नाही एका टायमिंग. एका दिवसाचं जर करायचं असेल तर त्याला पॅन कार्ड लागतो. हे काय झालं, नियमच झाला, कायदा झाला. का हा कायदा असा का आहे ते आपल्याला नियम पाहिजे, माहिती पाहिजे. तर सीएच दुसरा सब्जेक्ट म्हणजे लॉ, हे आपल्याला म्हणजे फायनान्शियल जे काही कायदे आहेत ते त्याच्यामध्ये शिकवले जातात, सगळे शिकवले जातात बेसिक पासून. मग आता जे 4.5 समजा तुम्ही म्हटले, जे 4.5 लाख आपले आतापर्यंत 4 लाख सीए झाले, अकाउंटंट आहे, यांच्या अंडर काम केल्याशिवाय तुम्ही सर्टिफाईड सीए होत नाही होऊ शकणार. पण मग त्यांच्या अंडर 4.5 लाखांच्या अंडर किती असे मुलं करू शकतात? कारण दरवर्षी एवढे बसतात, हा इतके मुलं बसतात. त्यांच्या अंडर जाण्यासाठी आणि हे जे चार्टर्ड अकाउंटंट जे त्यांना गाईड करतात वगैरे, त्यांचा पण काही रोल आहे का यांच्या सर्टिफिकेशन मध्ये, किंवा ते काही त्यांना फायनल इश्यू देतात का की हा दिस इज, आता हा मुलाची इंटर्नशिप माझ्याकडे झाली आहे 3 महिने 4 महिने 6 महिने? बरोबर असं काही आहे का? बरोबर. आता आर्टिकलशिप ज्याला आपण म्हटलं की इंटर्नशिप आपण म्हणतो, हे करावं लागेल 2 वर्षाची. तर हे सर्टिफाईड चार्टर्ड अकाउंटंटच्या अंडरच केली जाते, बरोबर आहे. तर त्या चार्टर्ड अकाउंटंटला आपण प्रिन्सिपल असं म्हणतो, की तू कोणत्या प्रिन्सिपलच्या अंडर काम करतोय असं. तर तो चार्टर्ड अकाउंटंट आहे ना, त्याला आपण प्रिन्सिपल म्हणतो. आणि तो प्रिन्सिपल एक लेटर हेड इश्यू करतो की या मुलाने माझ्याकडे आर्टिकलशिप केलेली आहे आणि त्यांनी माझ्याकडे आर्टिकलशिप कोणत्या फील्ड मध्ये केलेली आहे हे पण एक असतं. आता कोणत्या फील्ड मध्ये, जसं मी म्हटलं, जीएसटी एक फील्ड झाली, ऑडिटिंग एक फील्ड झाली, आयटीआर सेपरेट एक फील्ड झाली. तर प्रत्येक फील्ड मध्ये वेगवेगळं पण त्याचं एक रोल कॅटेगराइज्ड आहे. बरोबर. म्हणजे ज्या मुलांनी समजा तुम्ही म्हटलं फायनान्स साठी, याच्यासाठी प्रत्येकासाठी सेपरेट ज्यांनी अप्लाय केले त्यांच्या अंडर ते मुलं करू शकतात. म्हणजे एकाच्या अंडर भरपूर किती लागेल तेवढं करू शकतात ते 100%. आणि आता जस्ट रिसेंटली तुम्ही म्हणले की युजली आपल्याकडे तो ट्रेंडच आहे की 12वी झाली, 12वी मध्ये सगळ्यात हायेस्ट मार्क ज्याला मिळाले, किंवा 10वी झाली, 10वीत सगळ्यात हायेस्ट मार्क ज्याला मिळाले तो सायन्स घेतो, बरोबर. सेकंड हायेस्ट मिळाले तो कॉमर्स घेतो, ज्याला अजून कमी मिळाले थोडं आर्ट्स घेतो, बरोबर. पण आता तुमच्या विषयीचा हा थोडा स्पेसिफिक क्वेश्चन आहे की 10th मध्ये मुलांना अजून जे रिअल वर्ल्ड मॅथमॅटिक्स आहे, थोडं इंजिनिअरिंग लेवलचं मॅथमॅटिक्स किंवा अजून पुढचं थोडं कॉम्प्लेक्स लेवलचं मॅथमॅटिक्स, ह्याची थोडी आयडिया कमी असते, बरोबर आहे. 11वी-12वी मध्ये जे प्रकारे मॅथमॅटिक्स, जेव्हा सायन्स ब्रांचेस मध्ये, आता आम्ही सायन्स केलं त्यामुळे आम्हाला सायन्स मध्ये जे मॅथमॅटिक्स शिकवलं जातं, आज आम्हाला कळतं की ते कुठं रिलेट करते, तेव्हा ते नव्हतं समजत, बरोबर. मग मला असं म्हणायचंय की जर एखादा मुलगा मॅथ्स मध्ये हुशार आहे, बरं, आणि तो चांगला स्कोअर करतोय, मॅथ्स हुशार असल्यामुळे त्याला फिजिक्स, लॉजिकल वगैरे गोष्टी त्याला अंडरस्टँडिंग होतं, तर तो चांगला स्कोअर करतोय, तर त्यांनी सायन्सला जाऊन सीए कडे जावं, की जेणेकरून त्याला बाहेरचं एक्सपोजर सायंटिफिक गोष्टीचं पण भेटेल, काय त्यांनी कॉमर्स करून करावं, कारण अल्टिमेटली मॅथ्स तर दोन्ही मध्ये पण त्याला करावंच लागणार आहे. अच्छा, ठीक आहे. तर आता मेन प्रश्नच थोडंसं चुकलेलं आहे इथं, कारण की तुम्ही म्हणताय की मॅथ्स चांगला आहे म्हणून मला सीए करायचं. तर हा प्रश्न चुकलेला आहे, कारण की मॅथ्स चांगला आहे म्हणून तू सीए करतोय, चुकीचा प्रश्न आहे. कारण की सीए करायला मॅथ्स हा सब्जेक्टच लागत नाही. पहिली गोष्ट, सीएचे 3 लेवल आहेत, त्यातला जो पहिला लेवल आहे ना, फक्त त्या लेवलवर एक सब्जेक्ट आहे मॅथ्स. सीए फाउंडेशन हा पहिला लेवल आहे त्याचा, फक्त तिथं 4 विषय असतात, त्या 4 विषयांपैकी एक विषय म्हणजे मॅथ्स. त्याच्यानंतरचे जे 2 लेवल आहेत तिथं हा मॅथ्स हा विषयच नाही. आजपर्यंत आमचा जंक्शन असं आहे की आतापर्यंत की मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग असलं ना तरच सीए, त्याला मॅथ्सच येत नाही, सीए काय करणार होणार? जसं मी सांगितलं, चार्टर्ड अकाउंटंटचा मेन काम म्हणजे अकाउंटिंग आहे. मग त्याचा मेन सब्जेक्ट कोणता स्ट्रॉंग पाहिजे? अकाउंटिंग स्ट्रॉंग पाहिजे. अकाउंटिंग मध्ये मॅथमॅटिक्सच येतं ना सगळं. अकाउंटिंग मध्ये येतं ना मॅथमॅटिक्स, पण मॅथमॅटिक्स मध्ये अकाउंटिंग नाही ना. त्याला बेसिक मॅथ्स असेल तरी पण चालेल का? बेसिक मॅथ्स असलं तरी तो चार्टर्ड अकाउंटंट होऊ शकतो. त्याला मॅथ्स, आता मी स्वतः मॅथ्सचा प्रोफेसर म्हणून मला मॅथ्सची मुलं माहिती आहे. बरोबर. एक तर मुलगा असतो मॅथ्स लय आवड, म्हणजे दिवसांना तो बाकी काय अभ्यास करत नाही, फक्त मॅथ्सचा अभ्यास करतो, येतोय तरी मॅथ्सचा अभ्यास, कारण की आवड आहे. आणि दुसरं म्हणजे काय, मॅथ्स म्हणजे नफरत, मॅथ्स म्हणजे अजिबात आवडत नाही, सुटला मला सोडून द्या, हा बस मला करायचंच नाहीये मॅथ्स. बहुतेक मुलं 10वी नंतर मॅथ्स नको
म्हणून कॉमर्सकडे वळतात. correct. म्हणजे त्यांना सायन्स मध्ये कसं मॅथ्स कंपल्सरी सब्जेक्ट आहे, कॉमर्स मध्ये मॅथ्सचा कंपल्सरी सब्जेक्ट नाहीये, तर त्यांचं काय मॅथ्स नको म्हणून मला कॉमर्स घ्यायचं. पण अकाउंट येतो समोर, पण थोडंफार मॅथ्स करावं अकाउंट्स मध्ये मॅथ्स थोडंच असतं ना, तेवढं नाहीये असं. तर हा एक विषय आहे असं. म्हणजे एक मित आता ती थोडी बस झाल्यासारखी आहे की मॅथ्स मध्ये खूप स्ट्रॉंगच असणं गरजेचं नाहीये, नाही. एक सोबर असेल तो तरी चालू शकतो. सोबर असेल किंवा थोडस वीक जरी असेल तरी तो चार्टर्ड अकाउंटंट होऊ शकतो. आणि तुमच्या प्रश्नातच दुसरा प्रश्न लपलेला होता, तुम्ही म्हटले की सायन्स करून तो सीए करू शकतो का किंवा केलं पाहिजे का. कारण त्याचा एक माझा अँगल असा होता त्या क्वेश्चन मागचा की कॉमर्स मध्ये त्याला थोडं फायनान्शियल टर्म शिकवल्या जातात, सायन्स मध्ये ते नाही जात. तर मग कॉमर्स केलेल्या विद्यार्थ्याला सीए थोडं सोपं जाईल का सायन्स वाल्याला? अच्छा, आता मी जसं सांगितलं सीए करायला काय पास पाहिजे, फक्त 12वी पास पाहिजे. आता 12वी कॉमर्स मध्ये असो किंवा आर्ट्स मध्ये असो किंवा सायन्स मध्ये असो, ह्याचा काही प्रश्नच येत नाही. तुम्ही सायन्स जरी केलं असेल 11वी 12वीत आणि 12वीत तुम्हाला असं वाटलं की नाही बाबा मला सीए हा कोर्स करायचा आहे, मला इंजिनिअरिंग आणि डॉक्टर हा कोर्स नाही करायचा आहे, तुम्ही 100% सीए कडे वळू शकता. सायन्स मध्ये कुठलं जाईल? कॉमर्स मध्ये त्याला 2 वर्ष फायनान्शियल टर्म शिकवले जातील. जर सजेशन पाहिजे सोपं 100% त्यांनी कॉमर्स मध्ये केलं पाहिजे, कारण की कॉमर्स 11वी 12वी मध्ये त्याला अकाउंट्स हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे आणि त्याला कंपल्सरी बेस त्याला भेटतो तिथून फायनान्सचा. इकॉनॉमिक्स शिकतो तो 11वी 12वी मध्ये, अकाउंट्स शिकतो. आणि तसंच जर सोबत 11वी 12वी करताना जर आता मॅथ्स हा तर ऑप्शनल सब्जेक्ट आहे, तर त्यांनी घ्यावा का नको? जर त्यांनी 11वी 12वी मध्ये मॅथ्स घेतला तर त्याला सीए हा करणं खूपच सोपं जाईल, कारण मॅथ फाउंडेशन मध्ये होऊन जातं थोडं अजून मॅथ्स अजून एक्सपोजर. पण जर आता मी 12वी केली, आता बहुतेक प्रदर्शक असते पण असे पण असतील की 12वी झालेली आहे आता आम्हाला करायचं, पण आम्ही 11वी 12वीत मॅथ्स तर घेतलाच नाही, तर आता आम्हाला अवघड जाईल का? अवघड जाईल असं नाही म्हणता यायचं, पण 11वी 12वीत जर तुम्ही मॅथ्स नाही जरी घेतलं तरी काय हरकत नाही, कारण की त्याचा बेस एवढा लागत नाही आपल्याला सीए करताना. कारण की सीएच्या पहिल्या लेवललाच त्यांनी मॅथ्स त्यामुळेच दिलेलं आहे की तुमचा मॅथ्सचा बेस तिथंच क्लिअर होऊन जावा, चेक केला जातो तसं. आणि आता त्याचं नाव आता चेंज केलेलं आहे, म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असं आपण नाव दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात मॅथ्सच आहे पण त्याचं नाव चेंज केलंय क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. जे बाकी जे आपले कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स जे आहेत युपीएससी एमपीएससी तिथं QA असंच नाव दिलेलं जातं त्यांना, तर तसंच इथं पण त्यांनी QA असं नाव दिलेलं आहे त्याला. बरं, आता हे झालं मुलांचं काय एज्युकेशन असावं, काय त्यांनी शिकावं, कुठले सब्जेक्ट घ्यावे, कसं जावं, चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे काय असतं, सगळं झालं. बरोबर. पैसा किती कमवतो? पैसा किती कमवतो? अल्टिमेटली सब पैसे के लिए चल रहा है, सब जो चल रहा है पैसा मिल रहा है, पैसा कब मिलेगा, है ना? सही बात. तर पैसे किती कमवतो ह्याचा ऍव्हरेज काढणं थोडंसं अवघड जाईल, कारण की चार्टर्ड अकाउंटंट हा पहिली गोष्ट तर काय काय करू शकतो नंतरनं. आता सर मी झालो चार्टर्ड अकाउंटंट तर झालो, सर्टिफिकेट तर भेटला, आता काय घरी बसायचं? तर आतापर्यंतचा आकडा जो आहे, भारतात असा एकही सीए नाही जो घरी बसलाय. म्हणजे प्रत्येक सीए कडं काहीतरी काम आहे. आता चार्टर्ड अकाउंटंट काय काय करू शकतो सर? तो जॉब करू शकतो का? 100% जॉब करू शकतो. सर IT सेक्टर मध्ये जॉब करायची इच्छा आहे, IT सेक्टर मध्ये जॉब करू शकतो, कंपनीमध्ये म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीज जी आहेत तिथे करू शकतो. आता आजकाल भरपूर मुले आहेत जे चांगली पण गोष्ट आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कुणाच्या हाताखाली काम करायचं नाहीये, मला माझा स्वतःचा धंदा पाहिजे, मी दुसऱ्याच्या हाताखाली काम करणार नाही. चांगली गोष्ट आहे, मेक इन इंडिया. तर तसंच चार्टर्ड अकाउंटंट जॉब तर करू शकतो, पण जर इच्छा नाही करायची नोकरी तर तो स्वतःचं फर्म, स्वतःचं ऑफिस टाकून तो एक फर्म चालू करू शकतो. म्हणजे स्वतःचं त्याचं काम असेल, स्वतःचा धंदा असेल, तो नोकरी करू शकतो, तो एक स्वतःचा धंदा चालू करू शकतो. त्याचबद्दल म्हणजे त्याच्यासोबतच तो गव्हर्नमेंट मध्ये पण जॉब करू शकतो, म्हणजे त्याला गव्हर्नमेंट जॉब पण भेटू शकतो चार्टर्ड अकाउंटंट्स या सर्टिफिकेटवर. तसं म्हणायला गेलं तर आता आपण प्रत्येक जण म्हणजे भारतामध्ये पैसे कमवत आहेत, बरोबर, बऱ्यापैकी लोक पुढे येऊ राहिले, बरोबर. मग आता ते चार्टर्ड अकाउंटंट लागतंच. म्हणजे आम्हाला एवढं माहिती, आम्हाला फक्त माहिती की आम्हाला ITR भरायचं, आता 31 तारखेपर्यंत आपल्याला ITR भरायचं आहे, नाहीतर आपल्याला रिटर्न मिळणार नाही, बरोबर, एवढंच माहिती आहे. मग त्यामुळे तसे ते जॉब पुढे आपल्याला भरपूर भेटणार याचा अर्थ. आणि जॉबचं तुम्ही आता जे म्हणले, तर कशा प्रकारचे जॉब्स आहेत, कुठले इन्स्टिट्यूशन तिथे यांना जॉब देतात? आता सपोज प्रत्येक कंपनीमध्ये अकाउंट डिपार्टमेंट असतं आणि अकाउंटंट पण लोक असतात,
पण असे इतर कुठले इन्स्टिट्यूट आहेत की जे सीए स्पेसिफिक सीए लागतात तिथे? अच्छा, स्पेसिफिक सीए लागणारे असे भारतात 4 मोठे फर्म्स आहेत, बिग 4 असं म्हणतो आपण त्याला. त्यातले 2-4 म्हटले की KPGM आणि असे अजून 4 बिग 4 आहेत. बिग 4 कंपनीज आपण जर गुगलवर टाकलं बिग 4 कंपनीज इन इंडिया, तर बिग 4 CA कंपनीज हे बिग 4 कंपनीज आहेत. ह्यांना फक्त चार्टर्ड अकाउंटंट्स लागतात. आणि ऑडिटिंगचं तुम्ही आता म्हणले बऱ्याचशा कंपन्या अशा आहेत की ज्या ऑडिटिंगचेच कामं करतात. मोठ्या मोठ्या कंपन्या ऑडिटिंगचेच कामं घेतात. नाही, फक्त ऑडिटिंग स्पेसिफिक रिलेटेड नसतं. कंपनीजमध्ये ऑडिटिंग करावं लागतं आपल्याला. मॅन्युफॅक्चरिंग कंपनी तिथे ऑडिटिंग करावं लागतं आपल्याला. ते एक प्रत्येक कंपनीची रिक्वायरमेंट आहे. तुम्ही ऑडिटिंग केली आहे. आता ते तर कंपनी झाली, आपण लय पुढे गेलो. स्वतः जर आपण सराउंडिंग मध्ये जर बघितलं, आपण ज्या बिल्डिंग मध्ये राहतो या बिल्डिंगच्या आपण जनरल बॉडी मिटिंग्स घेतो, बरोबर. या बिल्डिंगची ऑडिटिंग केली जाते की बाबा लिफ्ट खर्च झालं, लिफ्टचा खर्च झालं, सिक्युरिटीचा खर्च झालं, तर हे खर्च बघणार कोण? ऑडिटिंग करणार कोण? आता करणारे कोण? आपले सोसायटीचे कोण? सेक्रेटरी आणि ट्रेजरर आणि चेअरमॅन. हे झालं. पण ह्यांना सिक्का देणार कोण की बाबा हे तुम्ही करेक्ट केलेलं? हे कोण? हे चार्टर्ड अकाउंटंट. तर आपल्या बिल्डिंगला, आपण ज्या बिल्डिंग मध्ये राहतोय सध्या, त्या बिल्डिंगला आपण चार्टर्ड अकाउंटंट लागतो. आपल्या बिल्डिंग मध्ये चार्टर्ड अकाउंटंट येतो, त्यांना भेटतो, ऑडिटिंग करून जातो, असं आहे. पण ऑडिटिंगचे सेपरेट फर्म सुद्धा आहेत. म्हणजे माझे काही मित्र आहेत अच्छा की जे अशा कंपन्या आहेत, फॉर एक्झाम्पल रिलायन्स जिओ किंवा अजून मोठी कुठली हे घ्या, तर ज्या कंपन्या अफोर्ड करू शकतात त्या कंपन्यांकडे स्वतःचे त्यांचे डेडिकेटेड सीएच्या टीम्स अवेलेबल, की तिथे ऑडिटची पूर्ण टीम डिपार्टमेंटच आहे. बरोबर. पण ज्या थोड्या मिड स्केल असतात ना, त्या त्यांच्याकडे अकाउंट वगैरे असतं, पण ते ऑडिटिंगची जी पूर्ण प्रोसेस आहे त्याच्यासाठी ते एक्सटर्नल एक थर्ड पार्टी कंपनी हायर करतात. मग ती कंपनी यांच्यासाठी पूर्ण फायनान्शियल ऑडिट्स, म्हणजे माझ्या मते बँकिंग सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात थर्ड पार्टी ऑडिट्स पण केल्या जातात. बरोबर. इंटरनल ऑडिट सोबत त्या पण ऑडिटचा रेफरन्स घातला जातो. बरोबर आहे. मग तिथं पण ऑपॉर्च्युनिटी आहे, म्हणजे डायरेक्ट बँक मध्ये पण काम करू. थर्ड पार्टी म्हणजे कोण? थर्ड पार्टी म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट. तर थर्ड पार्टी ऑडिटिंग म्हणजे करणारे कोण? हे चार्टर्ड अकाउंटंट जे झालेले आहेत, त्यांनी स्वतःचे फर्म्स चालू केले, तर ते स्वतः जाऊन तिथं ऑडिट करतात. हे म्हणजे झाले थर्ड पार्टी ऑडिटिंग. असं. ओके. म्हणजे जे आपण पहिले डिस्कस करत होतो की जे सीए जे अंडर जे शिक्षण घेतात विद्यार्थी, बरोबर, ते ज्यांच्या अंडर काम करतायत ते मी अशा फर्म्स मध्ये इंटर्नशिप करू शकत असतील 100%. आणि मग तिथून पुढे ते त्यांचं सीएचं प्रिपरेशन करून स्वतः सर्टिफाईड. बरोबर. हे जे मुलं जे अभ्यास करता जे आर्टिकलशिप करतात, हे स्वतः त्या कंपनीमध्ये जातात. मग का? त्याच्या प्रिन्सिपलने पाठवले. पण आता क्वेश्चन तोच राहतो, किती कमवतात? म्हणजे एक रेंज म्हणजे सपोज जर एक ऍव्हरेज इंजिनियरची सॅलरी जर पुण्यासारख्या ठिकाणी आयटी इंजिनियरची सॅलरी बघितली तर 45,000 ते 60,000 रेंज मध्ये एक ऍव्हरेज सॅलरी राहते. काही थोडे कमी, काही त्याच्यापेक्षा खूप अपर लिमिट नाहीये. ठीक आहे. लोअर लिमिट एक 20-22 पासून स्टार्ट होते आयटी सेक्टर मध्ये, आणि मेकॅनिकल इंजिनियर वगैरे म्हणला तर 10-20 पासून स्टार्ट होते. अपर लिमिट त्याला पण काही विशेष नाहीये. पण तशी मग जर एखादा सीए झाला आणि त्याला सपोज सुरुवातीला कुठेतरी जॉब करायचा आहे, तर त्याला स्टार्टिंग कुठून किती भेटू शकते आणि ग्रोथ कशी होऊ शकते? अच्छा, आता सीए म्हटलं की यांना अप्पर लिमिटला तर काय नाहीच आहे. ते जेवढे मोठे कंपनी राहील, लोअर लिमिट असं आहे की लोअर लिमिट किमान 60,000 ते 80,000 पासून चालू होतं. हे ऍव्हरेज सगळ्यात मिनिमम 60,000 ते 80,000 पर मंथ यांना एक ऍव्हरेज सर्टिफाईड चार्टर्ड अकाउंट. आणि जे आर्टिकलशिप करतात त्यांचं, जे आर्टिकलशिप जे करतात, आता हे सगळ्यात चांगला प्रश्न विचारला तुम्ही, की जी मुलं अभ्यास करता एखाद्या सीए खाली ते आर्टिकलशिप करत आहेत, तर त्यांना भेटतो स्टायपेंड. तर त्यांना स्टायपेंड भेटतो 5,000 ते 10,000च्या किमान मध्ये फक्त मिनिमम 5,000 ते 10,000. आणि काही काही जे मोठे कंपनी असतात ते 20,000 पर्यंत पण स्टायपेंड देतात. पण हे एवढं कमी का? हे कमी का? कारण की त्यांना ते शिकवतात. तिकडचा जो चार्टर्ड अकाउंटंट आहे, जो प्रिन्सिपल, त्यांना शिकवता येतो असं. तर शिकता शिकता तुम्हाला जर ऍडिशनल इन्कम भेटते तर त्याच्यात काहीच नाही ना. नाही, करेक्ट आहे. जोपर्यंत सर्टिफाईड होत नाही जोपर्यंत सर्टिफिकेशन भेटत नाही तोपर्यंत त्यांना स्टायपेंड 5 ते 10,000 हे मिनिमम झालं. 10,000 मिनिमम, आणि मॅक्सिमम 20,000 पर्यंत जातो. आणि हे तुम्ही किती वर्षापासून चालू करू शकता? म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलाने यावेळेस पासून चालू केलं सीए साठी, फाउंडेशनचा एक स्टेप फाउंडेशन नंतर करू शकतो
की सेकंड स्टेप नंतर म्हणजे त्या 3 कोर्स आहेत लेवल आहे आता 3 मी हे लेवल सांगतो. त्यातला फर्स्ट लेवलला फाउंडेशन कोर्स झाला नंतर करू करू शकतो शकतो का? फाउंडेशन पासून चालू करू शकतो की 1-2 वर्ष तुम्ही अभ्यास केला बा फाउंडेशनचा हा आणि आता तुम्ही चार्टर्ड अकाउंटंटच्या अंडर बी करू शकता किंवा तुम्हाला ऍटलीस्ट तुमचं कधीपासून? पूर्ण भागण्यापुरतं तरी ऍटलीस्ट तुम्हाला सुरुवात होऊन तुमचा जाईल. प्रश्न असा आहे की त्यांनी आर्टिकलशिप कधीपासून चालू केली कधीपासून चालू केली पाहिजे तर जसं मी कधीपासून करू शकतो? करू शकतो बरोबर आहे. तर CA हा 3 लेवलचा कोर्स आहे. पहिल्या लेवलला आपण फाउंडेशन असं नाव देतो CA फाउंडेशन, दुसऱ्या लेवलला आपण नाव देतो CA इंटरमिडिएट आणि तिसऱ्या लेवलला नाव देतो CA फायनल्स. हे 3 लेवल झाले. आणि पहिल्या लेवलला 4 विषय आहेत. ठीक आहे, 4 विषय. आता इन्स्टिट्यूटने आता एका वर्षात 3 वेळा एक्झाम्स घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. तर 3 वेळा एक्झाम्स कसे होतात त्यांचे, एक एक्झाम होती मे मध्ये, दुसरी होती सप्टेंबर मध्ये आणि तिसरी असती जानेवारीमध्ये. हे 3 वेळा, हे 3ही वेळापैकी तुम्ही कधीही एक्झाम देऊ शकता फॉर CA फाउंडेशन. फॉर CA फाउंडेशन, फक्त CA फाउंडेशन. आता ह्याच्यात तुमचा प्रश्न बहुतेक असा पण असेल, बहुतेक लोकांचा पण असा प्रश्न असेल की सर 12वी नंतर त्यांनी कसं, आणि असं पण ऐकलं असेल तुम्ही 11वी 12वी सोबतच CA करतात भरपूर. हे आजकालचा ट्रेंड आहे, कारण की खूप चाललंय आणि खूप चांगली गोष्ट आहे. 11वी 12वी करताना आम्ही CAचा अभ्यास चालू करू शकतो का? 100% हो. आणि सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे, कारण की तुमचं आधीपासून जर प्रिपरेशन करतोय आपण की आपण त्याच्यात स्ट्रॉंग होणारच आहे. तर 11वी 12वी प्लस CA फाउंडेशन असा कोर्स हा सिलेक्ट केला जातो, जिथं मुलगा 11वी आणि 12वीचा अभ्यास करतोय पण सोबतच CAचे क्लासेस करतोय. हे 11वी पासूनच 11वी पासूनच असं. आणि 11वी पासूनच CAचे क्लासेस करतोय. आणि दुसरी गोष्ट, CAचे कॉलेज नसतात. हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. माझा सगळ्यात मोठा प्रश्न हाच होता, मला असं कन्फ्युजनच होतं पहिल्यापासून. हा प्रश्न आपण एक काम करू, परत घेऊ. कोणता? हाच क्वेश्चन की CA कोणत्या कोणत्या कॉलेजमध्ये केला जातो, म्हणजे 11वी 12वी सोबत. तो परत मला आता विचार. ठीक आहे. CA असा एक प्रश्न अजून एक होता की म्हणजे कन्फ्युजन येते की CA कोणत्या कोणत्या कॉलेजमध्ये केलं जातं, असं आमचा प्रश्न आहे की कुठल्या कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन करता येतं 12वी नंतर समजा किंवा काय असं. अच्छा, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे CA हा कोणत्याही कॉलेजमध्ये केला जात नाही. ओके. CA हा कोणत्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं लागत नाही किंवा कुठे असं कॉलेज असं कोणता नाही जिथं आपल्याला CA ह्या कोर्सचं सर्टिफिकेट देते. जसं मी म्हटलं, ह्याची गव्हर्नमेंट बॉडी ICA आहे, तीच आपल्याला सर्टिफिकेट देते. तर तिथंच आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आणि एक्झाम्स द्यायचे असं. तर CA साठी कोणताही कॉलेज नाही, हा एक जर याला असं म्हटलं की याला जर आपण UPSC सारखंच एक बॉडी म्हटली, काइंड ऑफ कन्सिडर केलं असं आपण सांगू. जसं मला UPSC ला ऍडमिशन म्हणजे प्रिपरेशन करायचं, सेम प्रिपरेशन मला 12th नंतर CA साठी फक्त याच्यात एक बेनिफिट असं आहे की तुम्हाला डिग्रीची गरज नाही, बरोबर. UPSC मध्ये आपल्याला लागते. बेसिक ग्रॅज्युएशन लागते, बेसिक ग्रॅज्युएशन 12वी. फक्त 12वी. आणि असं आता इन्स्टिट्यूटने हे पण चालू केलं मागच्या वर्षी की 12वी करताना सुद्धा तुम्ही CA फाउंडेशन साठी रजिस्ट्रेशन करू शकता. म्हणजे 12वी तुम्ही पास नाही झाले तरी तुम्ही CA फाउंडेशन साठी रजिस्ट्रेशन हे करू शकता. म्हणजे 12वीचं जे इयर चालू आहे त्या इयर मध्ये मी एक फाउंडेशनचा एक पेपर देऊ शकतो असं. ओके. मग ते 2 देऊ शकतो ना, का 3 देऊ शकतो? त्या फाउंडेशन मधले 3 अटेम्प्ट देऊ शकतो. फाउंडेशनचा आपल्याला एकच अटेम्प्ट द्यायचा आहे. एक्झाम्स 3 वेळा घेतात. म्हणजे फर्स्ट अटेम्प्टला आपल्याला जेव्हा आपण जर एका अटेम्प्ट मध्ये जर नाही निघालो, पास नाही झालं म्हणून, तर आपल्याला दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जायचंय. जर तिथं नाही तर तिसऱ्या अटेम्प्ट. आणि ह्यालाच एक रिलेटेड माझा क्वेश्चन असा आहे की खूप वेळा बघतो आपण, सपोज जे तुमचं जी गव्हर्नमेंट बॉडी आहे जी एक्झाम्स वगैरे कंडक्ट करते, त्याच्यामध्ये रिझल्टची जी थोडीशी अनसर्टन्टी माझ्या ऐकण्यात अशी की थोडा रिझल्ट हा अनसर्टन असतो. आणि दुसरी गोष्ट, काही विद्यार्थी आज 6-7 वर्ष झालं सुद्धा कंटिन्युअस CA साठी प्रिपरेशन करतात. बरोबर. तर आता म्हणजे तुम्ही 12th केल्यानंतर पुढचे 6-7 वर्ष म्हणजे तुमच्या लाईफ मधले क्रिटिकल इयर असतात की जिथं तुम्ही उद्या आयुष्यात पुढच्या आयुष्यात काय करणार आहे तुमचं डायरेक्शन ठरते. तर मुलांनी तेवढे 6-7 वर्ष वेस्ट करावे का, किंवा तेवढे इन्व्हेस्ट पण करावे का? वेस्ट होतात की इन्व्हेस्ट होतात? अच्छा, आता हे डिपेंड करतो मुलांवर. त्यांनी CA हा कोर्स घेतला तर खरं, पण अभ्यासच केला नाही तर त्याचं काय होणार आहे? वेस्टच होणार. पण त्याला जर त्यांनी सिन्सिअरिटीने त्याच्या मागे लागून राहिला की त्याला माहिती आहे काय करायचं आहे आपल्याला फ्युचरमध्ये, काय आहे हा कोर्स आणि त्याला किती डेडिकेशन लागतं, हे जर त्याला माहित झालं एकदाच, मग ते डेफिनेटली सुरुवातीलाच आपल्याला माहित पाहिजे की बाबा मला जर करायचं
करायचं आम्हाला आहे, एवढं- जर तुमचं तेवढं डेडिकेशन लागणार आहे, फक्त थोडी हार्डवर्क लागणार आहे, तेवढं डेडिकेशन लागणार आहे, आणि तेवढ्यात सीए हा कोर्स निघतो. आणि आतापर्यंत जे आहे सीए या कोर्सचं जे पासिंग रिझल्ट होतं पर्सेंटेज, आत्ता तर नाही पण आधीचं सांगायचं झालं तर 4%, 5% हा त्याचा पासिंग रिझल्ट होता, पासिंग पर्सेंटेज. म्हणजे 100 मुलांपैकी 4 फक्त 3 किंवा 4 मुलं पास व्हायची सीए हा फायनल कोर्स. ओके. त्यामुळे त्याची भीती एवढी निर्माण झालेली आहे. आणि आता गव्हर्नमेंटला पण एवढी रिक्वायरमेंट आहे, स्वतः इन्स्टिट्यूटने सांगितलेलं आहे का की त्यांना 2028 का 30 या दरम्यान त्यांना 47 लाख सीएची गरज आहे इंडियामध्ये, भारतात. आता या वर्षीपासूनच बनते का? हा. आणि आपल्या भारतात आता सध्याला फक्त 4 लाखच सीए आहेत. तर इन्स्टिट्यूटने आता काय केले, पासिंग पर्सेंटेज पण थोडंसं वाढून दिलेलं आहे की पासिंग पर्सेंटेज आता मागच्या वर्षी जर बघितलं 15% पर्यंत आलतं. या वर्षीचं सगळ्यात शॉकिंग रिझल्ट आलेला आहे, आत्ता मागं रिझल्ट आलाय. तर सीए फायनल ग्रुप 2चा हा रिझल्ट 36% निकाल पासिंग मध्ये लागलेला आहे. म्हणजे पासिंग रेशिओ हा वाढलेला आहे 100%. म्हणजे आता मुलांची प्रोबॅबिलिटी थोडी वाढलेली जास्त आहे. झालेली आहे की पास जर तुम्ही होण्याची डेडिकेटेडली एफर्ट्स टाकले हो. तर तुमची पासिंगची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. जास्त तुम्ही वाढली. रिक्वायरमेंट पण वाढलेली आहे म्हणून होऊ तुम्हाला शकता, सर्टिफाईड चार्टर्ड अकाउंटंट तुम्ही होऊ होऊ शकता. शकता. बरोबर. आणि ती जी अनसर्टन्टी होती की पहिले 4%तच आणि 5%तच रिझल्ट लागायचा, बरोबर. त्याच्यामुळं लोकांचे इतके दिवस भीती किंवा पण वाढली. आणि हे जे ठरतं की पासिंग क्रायटेरिया, जस्ट इमॅजिन आपण आता 12th केली तर 12th मध्ये फॉर एक्झाम्पल 35% पासिंग क्रायटेरिया तो प्रीडिफाईंड असतो. एक्झामच्या आधीच माहिती असतं की किती पासिंग आहे. बरोबर आहे. तसं सीएचं काय? सीएचं पण आहे हा. ना, सीएचं पण प्री डिफाईंड आहे, तुम्ही पासिंग किती लावणार. हा. सीएचं पासिंग जर बघितलं गेलं ना तर आपल्याला 40% प्रत्येक विषयात हा. किमान पाहिजे. हा. हम्म. आणि ऑन अँड ॲव्हरेज जर टोटल सगळ्या विषयांचं धरलं तर 50%च्या पुढे पाहिजे. ओके. म्हणजे सगळे विषय म्हणजे पूर्ण फाउंडेशनचं बरोबर. तिन्ही आता आपल्या जर levelचं. साधारणतः जर सांगितलं एक्झाम्पल, फाउंडेशन मध्ये 4 सब्जेक्ट, लॉ, मॅथ्स, इकॉनॉमिक्स आणि अकाउंट्स, हे 4 विषय 100 मार्काचे पेपर आहेत. ओके. त्यातले 2 पेपर इकॉनॉमिक्स आणि मॅथ्स हे MCQ पॅटर्न बेस्ड आहेत. मग ते फक्त काय करायचे, गोळे फक्त मारायचे आपल्याला असं. तर हे झालं 4 विषय 100 मार्काचे 400 मार्क झाले. आता प्रत्येक विषयात त्याला कमीत कमी किती पाहिजे, 40%. हा. तर म्हणजे प्रत्येक विषयात त्याला 40 मार्क पाडणं हे गरजेचं आहे. जर त्यांनी 4ही विषयात 40 जर पाडले तर ते टोटल किती होणार, 160. पण average ग्रुप मध्ये त्याचं टोटल पाहिजे 200च्या वर, म्हणजे 50% ओव्हरऑल त्याचं पासिंग त्याला पाहिजे. ओके. असं मग 400 पैकी त्याला 200च्या वर मार्क पाहिजे आणि प्रत्येक विषयात 40% मार्क पाहिजे. मग आतापर्यंतचा रेशो असा होता का की फक्त 4% मुलांनाच तेवढे मार्क पडत होते? हो. मग डिफिकल्टी लेवल आहे म्हणजे एक्झाम? डिफिकल्टी लेवल थोडीशी आहे. डिफिकल्टी म्हणण्यापेक्षा मेहनत तेवढी केली नाही पोरांनी असं सांगता येईल. मग हे फायदे जरच आहे ना की जर तुम्ही 11वी पासूनच चालू केलं, 11वी पासूनच जर आपण तुमचं टार्गेटच असेल तर 10वी नंतरच तुम्ही फाउंडेशनचा जो तुम्ही म्हणता तो बरोबर. कोर्स जर एखाद्या मुलाला किंवा वडिलांना किंवा घरच्यांना माहित आहे की बाबा आपल्याला सीएच करायचा आहे, तर 11वी पासूनच त्याने सीएचा अभ्यास करावा का, त्याला मोठा हो आहे. आणि आपल्यातलं असं कुणी आहे का जे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सीए मध्ये फर्स्ट अटेम्प्ट मध्ये फाउंडेशन ऑफ सेकंड लेवल थर्ड लेवल पण निघले? हे फक्त असं म्हणजे आहेत किती लेवलचे आहेत असं म्हणजे फक्त काहीच मुलंच नाहीये, भरपूर मुलं आहेत जे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सगळे क्लिअर जातात. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये त्यांचा फाउंडेशन क्लिअर होतो. इंटरमिडिएट जे दुसरा लेवल आहे तिथं 2 ग्रुप असतात. 2 ग्रुप म्हणजे काय, एका ग्रुपमध्ये 4 विषय आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये 3 विषय, असे 2 ग्रुप आहेत. तर हे दोन्ही ग्रुप तुम्ही सोबत देऊ शकता, म्हणजे टोटल 7 विषय होतात. किंवा दोन्ही ग्रुप तुम्ही सेपरेट पण देऊ शकता. मला बाबा या डिसेंबरमध्ये फक्त 4च विषय द्यायला जमणार आहे, बाकी 3चा अभ्यास झालेला नाही, तर मी आता फक्त ग्रुप 1चा अभ्यास करून पेपर देतो. पुढच्या डिसेंबर किंवा पुढच्या मे मध्ये ग्रुप 2चा विषय देतो. आणि काही मुलं असतात माझा दोन्ही सगळ्या विषयाचा अभ्यास झालेला आहे, तर मी ग्रुप 1 ग्रुप 2 हे सोबत देतो. आणि ह्याचा फायदा असा असतो की जर ग्रुप 1 आणि ग्रुप 2 सोबत जर दिला आणि जर तुमचे मार्क चांगले पडले तर तुमचं नाव ऑल इंडिया रँकर AIR, कारण की सीए हा ऑल इंडियामध्ये सेम आहे की मग त्यांचा ऑल इंडिया रँकर असा निघतो. ऑल इंडिया रँक म्हणजे ऑल इंडिया रँकर म्हणजे जर आपलं नाव आलं पहिले 50 मध्ये जर आपलं नाव आलं तर कोणतीही कंपनी आपल्याला स्वतःहून फोन करून बोलवते. म्हणजे आता अल्टिमेटली आपलं कन्क्लुजन असं म्हणता येईल
की डेफिनेटली ज्याला इंटरेस्ट आहे फायनान्शियल गोष्टींमध्ये शिकण्यामध्ये बरोबर किंवा फायनान्शियल नॉलेज असावं आपल्याला, बरोबर तर तो तेवढे दिवस तेवढा टाइम 12th नंतर इन्व्हेस्ट करू शकतो. करू शकतो. आणि त्याला जरी उद्या जाऊन जर सीए मध्ये नाही सक्सेस मिळाली बरोबर तरी सुद्धा तो कॉमर्स वगैरे सारखे फील्ड शक्यतो जर घेऊन गेला तर पुढे ऑपॉर्च्युनिटी आहेत चांगल्या. बरोबर आहे आणि आणि ह्याच्यात- सीए मध्ये सक्सेस नाही भेटली आणि त्याचं प्लेन ग्रॅज्युएशन तोपर्यंत कॉमर्स मध्ये वगैरे झालं, बरोबर. कॉमर्स मध्ये ग्रॅज्युएशन, तर काय काय करू शकतो पुढे उद्या जाऊन तो? आता सपोज जसं तुम्ही सांगताय की सीए करता करता मुलं ग्रॅज्युएशन साठी बीकॉम हा कोर्स निवडतात, तर सीए सपोज जर एखाद्याचं नाहीच झालं पण पॅरलली त्याचं काय चालू होतं बीकॉम, सीए तर नाही झालं त्यांनी सोडलं, एखादा काय कारण असेल एखाद्याचं की बाबा नाही जमलं किंवा काय अडचण नाही आली काढलं. सोडलं ते, ठीक आहे नाही करायचं सीए. पॅरलली त्याचं बीकॉम तर चालूच होतं ना, 3 वर्षात तो ग्रॅज्युएट होतोच आहे तसाच. आणि ग्रॅज्युएशन नंतर जर त्यांनी कुठं त्याला काम करायचंय किंवा अजून पुढे अभ्यास करायचंय, MBA करायचं तर करू शकतो. बीकॉम नंतर मग त्याला काय ऑपॉर्च्युनिटी करिअरसाठी? बीकॉम नंतरचे ऑपॉर्च्युनिटी ते थोडेसे लिमिटेड असतील आता मग, कारण की काम बीकॉमचे, कारण की बीकॉम ग्रॅज्युएट भरपूर मुलं आहेत, तर इथं मग ते म्हणतात ना आपण डिमांड आणि सप्लाय, किती डिमांड आहे मार्केटमध्ये किती सप्लाय, ची रिक्वायरमेंट जास्त आहे तशी माहिती, त्यामुळे बेसिकली. आता जसं इंजिनियर आता आपण जसं ऐकण्यात आलं असेल असं मागच्या 4-5 वर्षात थोडस असं डाऊनफॉलवर आलं का, ते कारण भरपूर झाले. की सप्लाय वाढला. दर वर्षाला 4 लाख 5 लाख 4 लाख 5 लाख 10 लाख सीए बाहेर निघतात, पण तेवढी डिमांडच नाहीये ना मार्केटमध्ये, तेवढी डिमांड नाही तिथंच. आता आपण जर सीएचा विषय जर काढला तर सीएचं डिमांड किती आहे आणि सप्लाय केवढंच आहे, तर डिमांड आता जसं भारताचे लोक आपले जास्त कमवायला सुरू होते, पर्सनल लेवलला पण सीए लागणार आहे तिथं बरोबर. पुढे, त्यामुळे त्यांची संख्या वाढणार. एक प्रश्न असा पण होता की याचे अटेम्प्ट जे हो सीएचे हो ते म्हणजे आपल्याला त्याचं लिमिट आहे का, आणि सीए आणि सीएस मध्ये कसा डिफरन्स आहे, म्हणजे ते कन्फ्युजन आहे. अच्छा, सीएस म्हणजे तुम्ही डायरेक्ट सीए झाल्यानंतर सीएस ला ऍडमिशन मिळतं, सीएस. अच्छा, आणि सीए मध्ये पण म्हणजे 2-3 पक्ष एकत्र आहेत, पण मी तरी एवढं सांगा तुम्ही आधी की सीए आणि सीएस मध्ये काय डिफरन्स आहे, आणि तो सीए नंतरच आहे की सीएस पण मी सीएच्या आधी करू शकतो? आता पहिला प्रश्न तर तुमचा असा की किती अटेम्प्ट देऊ शकतो माणूस, जसं युपीएससी एमपीएससी एक लिमिट असेल किंवा नसेल, एज लिमिट असते त्याची. Age limit. तर सीए ला एज लिमिट नाही. ओके. सीए ला अटेम्प्टचे जे Limit. लिमिटेशन्स अजिबात नाही. तुम्ही जोपर्यंत सीए होत नाही तोपर्यंत तुम्ही दरवेळेस एक्झाम देऊन सीए होऊ शकता असं. आणि म्हणजे अटेम्प्टचं लिमिटेशन तर नाहीच आहे. आणि दुसरा तुमचा प्रश्न असा आला की सीए आणि सीएस हा म्हणजे कसं आणि कसं करता येईल, काय आहे सीए काय सीएस काय. तर जसं मी सांगितलं सीए चार्टर्ड अकाउंटंट आहे, सीएस हा कंपनी सेक्रेटरी आहे. हा पण एक प्रोफेशनल कोर्स आहे ज्याची माहिती लोकांना खूप कमी आहे आणि त्याच्यामुळेच ह्यांचा फायदा वाढतो, कारण की इथं परत डिमांड आणि सप्लायचा खेळ वाढतो. जसं कसं वाढतो? आता सीए चे काउंट किती सांगितलं, 4 लाख आहे 4 लाख. भारतात. सीएस अजून कमी आहे. सीएस 70,000 सीएस मार्च 2024 चा डेटा आहे हा. फक्त 70,000 सीएस आहेत भारतात कंपनी सेक्रेटरी. तर कंपनी सेक्रेटरीचं काम काय आणि तो कधी करता येईल, तर कंपनी सीएस जे आहे ह्याच्यात पण 3 लेवल असतात. ओके. त्या पहिल्या लेवलला आपण म्हणतो एंट्रन्स लेवल, Okay. दुसऱ्या लेवलला म्हणतो आपण एक्झिक्युटिव्ह आणि Okay. तिसऱ्या लेवलला म्हणतो आपण प्रोफेशनल लेवल म्हणजे सीएस फायनल. असं ह्याच्यात पण 3 लेवल्स आहेत. हे कधी करू शकतो सर, हे पण आपण 12वी नंतरच करू शकतो. ओके. सर ह्याचं रजिस्ट्रेशन करू शकतो का, 12वी सोबत ह्याचं रजिस्ट्रेशन आपण करू शकतो. ओके. सर 12वीचा निकाल लागला नाही तरी एक्झाम देऊ शकतो का सीएस मध्ये? हो. तुमच्याकडे फक्त 12वीचा हॉल तिकीट जरी असेल तरी तुम्ही सीएस ची पहिली लेवलची एक्झाम देऊ शकता. म्हणजे सीएस आणि सीए हे दोन्ही पण सर्टिफिकेशन कोर्सेस आहेत. सीएस ची संख्या सीएस पेक्षा पण कमी आहे. बरोबर आहे. पण मग आज सीएस कडे एवढी कमी संख्या आणि सीए त्या कम्पॅरेटिव्हली जास्त संख्या आहे. ह्याचं हे असं का की सीएचं थोडी पॉप्युलॅरिटी जास्त सीएची कमी असं आहे का? ते माहित नसल्यामुळे पॉप्युलॅरिटी किंवा बरोबर आहे, कारण आज लोकांनी सीए हा सगळ्यांनी ऐकलेला आहे पण सीएस बद्दल लोकांना माहितच नाही. कारण की अजून जसं मी सांगितलं अजून भरपूर लोक त्याला कम्प्युटर सायन्स समजतात, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग नंतर. हा. पण सीएस ह्याचं पॉप्युलॅरिटी एवढी का नाही झाली, तर ह्याचं कारण असं सांगता येईल की सीएस चे जे रोल आहेत ना
ते स्पेसिफाईड रोल आहे, ते पर्टिक्युलर रोल आहे त्यांचे. ओके, म्हणजे की कंपनी प्रत्येक ठिकाणी सीएस लागतोच का असं नाही सांगता यायचं आपल्याला, No. पण सीए हा प्रत्येक ठिकाणी लागतो आपल्याला. सीएस चे डायव्हर्सिफाईड फील्ड आहे, जसं ऑडिटिंग झालं, जीएसटी झालं, ITR झालं. पण सीएसचं कसं आहे, सीएसचं फक्त कंपनी रिलेटेड तेवढं काम आहे. काम राहील. असं. ओके, हो, पण आता एक लिमिट आहे जी गव्हर्नमेंटने डिसाईड केली. जर तुमचं टर्नओव्हर तेवढं क्रॉस केलं की कोणत्या जर कंपनीने, तर त्या कंपनीत सीएस असणं गरजेचं आहे. ओके. एक क्वेश्चन असा आहे की सीएस मध्ये जसे तुम्ही म्हटले की त्यात वेगवेगळे त्यात पण प्रकार आहेत ना, जसे म्हटले ITR करणारा वेगळा, सीए भरणारे वेगळे ती ITR, किंवा अजून त्यांचं वेगळं काम करणारे वेगळे, हे सगळे एकाच अंडर येतात की सर्टिफिकेशन झालं त्यांच्या अंडर? फॉर एक्झाम्पल आता आमचं कसं आपलं इंजिनिअरिंग मध्ये असतं तर सिव्हिल इंजिनियर वेगळा आहे, तो मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे इंजिनियर, आणि मेकॅनिकल इंजिनियर वेगळा, केमिकल इंजिनियर वेगळा आहे. तसं सीएस मध्ये, सीए मध्ये हे जे वेगवेगळे आहेत त्याच्यात सब टॉपिक नाही, असं त्यांचा वेगळं सर्टिफिकेशन नाही. सीए झालाय म्हणजे तू हे पण करू शकतो, तू ITR पण भरू शकतो, तू जीएसटी पण करू शकतो, आणि तू ऑडिटिंग पण करू शकतो. ओके, पण ते काही काही इंडिव्हिज्युअल्स वर डिपेंड करतं की त्याला ऑडिटिंग मध्ये इंटरेस्ट आलं त्यांची इच्छा आहे की मग ते फक्त ऑडिटिंग करतात कंपनीज मध्ये जाऊन. हे ऑडिटिंग एक सेपरेट फील्ड आहे, ते फक्त त्याच्यावर काम करतात. ओके, त्याच्यात त्याने निश पकडलेली. हा, ते मला हे आवडलं की मी हेच काम करतो, मी ऑडिटिंग करतो. ओके ओके, त्याच्या अंडर जे समजा ज्या सीएच्या अंडर जे आपण प्रॉपर शिकलो त्याच्या अंडर. बरोबर. आणि अजून एक थोडासा ऑफ द टॉपिक आहे. आता आपण हे जे काही डिस्कशन करतोय त्याच्यामध्ये आपण एक अशा प्रोफेशन बद्दल बोलतोय की जो फायनान्शियली एज्युकेटेड आहे. बरोबर आहे. तर फायनान्शियल एज्युकेशन जे आपल्याला दिलं जातं, म्हणजे मुळात फॉर्मल मीन्स ऑफ एज्युकेशन आपल्याला फायनान्शियल एज्युकेशन भेटत नाही, आपण फक्त मॅथ्स शिकतो. बरं, म्हणजे 11th-12th मध्ये किंवा शाळेमध्ये आपल्याला फायनान्शियल एज्युकेशन नावाचं काहीच आपला सिलेबस नसतो किंवा काय नसतो. कधीपासून, पर्सनल ओपिनियन काय आहे तुमचं, की कधीपासून ह्या ज्या फायनान्शियल गोष्टी आहेत, इंटरेस्ट, व्याजदर, त्याच्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट, असे जे फायनान्शियल टर्म्स आहेत ह्या कधीपासून फॅमिलियर झाल्या तर अजून लोकांना स्वतःचे फायनान्सेस चांगले मॅनेज करतात? हे थोडंसं आपल्याला कसं सांगायचं, पण आपल्या भारताचं एज्युकेशन सिस्टमच थोडंसं इथं कमी पडलंय. कारण की बँकिंग आणि फायनान्शियल हे जे टर्म्स आहेत हे जरी चालू झाले, जरी उशिरा जरी चालू झाले, तरी सायन्सच्या मुलांना तर ह्याच्याबद्दल माहितीच नाही. ज्या मुलांनी सायन्स केले आणि सायन्स नंतर इंजिनिअरिंग केले किंवा त्यांनी डॉक्टर केले, त्याला क्रेडिट काय आणि डेबिट काय, त्याला क्वेश्चन मार्क तरी कारण की त्याला 10वी पर्यंत कधी शिकवलेलं नाहीये. 11वी 12वी सायन्स मध्ये जरी मॅथ्स जरी सब्जेक्ट घेतला तरी त्या विषयात तरी त्यांनी हे शिकवलेलंच नाही, कारण की क्रेडिट आणि डेबिट हे फक्त अकाउंट्स या विषयातच शिकवले गेले. आणि हा विषय कोणाला, हा फक्त कॉमर्सच्या मुलांना आहे असं. पण हा जर म्हटलं असं की कधीपासून चालू झालं पाहिजे, माझं व्यतिरिक्त काय वैयक्तिक असं आहे की 10वीत किमान एक विषय असं त्यांना पाहिजे जो फायनान्शियली त्यांना बँकिंगचे टर्म्स सांगतील की बाबा सोपं बँकमध्ये अकाउंट कसं उघडायचा, डिपॉझिट कसं करायचं, डेबिट काय, क्रेडिट काय, आपण चेक फाडतो तर चेक मध्ये आपण 2 लाईन मारतो, तर 2 लाईन का मारावेत, कसं आणि का नाही मारावेत, तर त्या बेसिक गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. ओके सर, मी तुम्हाला थोडं तुमचा जो विषय मॅथमॅटिक्स फाउंडेशनचा त्याबद्दल थोडंसं विचारणार आहे, कारण तुमचे एक्सपर्टीज त्याच्यामध्ये खूप आहेत मॅथमॅटिक्सचे. तर कॉमन जे मुलांचे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे आता काय होतं की बाबा तुम्ही शिकवता बट मुलांचे वैयक्तिक पर्सनल प्रॉब्लेम तुमच्यापर्यंत येतात की बाबा मी पर्सनली विचारतात तुम्हाला ते, आणि तो कॉमन प्रॉब्लेम मुलांचा इतर पण असतो पण ते विचारू शकत नाही असं. बरोबर. तुम्हाला काय वाटतं असे कोणते बेसिक प्रॉब्लेम्स आहेत जे मुलं फेस करतात, म्हणजे ते फायनान्शियल याच्यात पण असो किंवा काही घरचं असो, मेंटली असो? अच्छा, त्यांना काय पॅटर्न आहे प्रॉब्लेम्सचा मुलांचा आहे? एक कॉमन पॅटर्न येतो बाबा हे मुलामध्ये असं प्रॉब्लेम्स येतात ते फेस करतायत, म्हणजे तुमच्या मॅथमॅटिक्सचे पॉइंट साधारणतः जर बघितलं गेलं तर सीए हा 80% जी मुलं आहेत ते कॉमर्स करून येतात. ओके. आणि 10 ते 20% मुलं असतात जे सायन्स नंतर सीए करायचं ठरवतात असं. पण जी मुलं कॉमर्स करून येतात त्यातली 60% मुलं अशी आहेत की त्यांनी मॅथ्स हा विषय घेतलेलाच नाही 11वी 12वी. कारण की जसं मी सांगितलं आम्हाला मॅथ्स नको म्हणून तर आम्ही 11वी 12वी कॉमर्स घेतलंय. आणि कॉमर्स नंतर आता घरच्यांनी सांगितलंय किंवा मित्रांनी सांगितलंय किंवा ऐकले किंवा स्वतःला माहित आहे की बाबा नाही मला सीए करायचं चांगले, स्वतःला फक्त माहिती करायचंय काय माहित, आणि आलोय
तर पहिल्या लेवललाच त्याला मॅथ्स दिसतंय तिथं. आता काय करावं सर, 11वी-12वी तर मॅथ्स केलेलंच नाही. तर बहुतेक मुलं म्हणजे खूप मुलं आहेत जे मॅथ्सला घाबरतात. तर घाबरण्याचं कारण फक्त एकच, 11वी-12वी मध्ये मॅथ्स केलेलं नाही. तर मला आता 2 वर्षांच्या गॅप नंतर, कारण की 10वी नंतर केलेच नाही ना 2 वर्ष, 2 वर्षाच्या गॅप नंतर मला सीए फाउंडेशन मध्ये मॅथ्स सोपं जाईल का, बेसिक्स परत रिफाईन करा. हा. तर खरं सांगितलं गेलं तर मॅथ्स जे शिकवताना जे मी म्हणजे एक वळण धरतो की असं आहे की बेसिक्स पासून शिकवायचं. कारण की बहुतेक मला माहिती आहे मुलांनी 11वी-12वी मध्ये मॅथ्स केलेलं नाही, आणि जरी ज्या लोकांनी केले तर ते कसं केले ते आम्हाला कळून जातं. तर त्यासाठी सीए फाउंडेशन मॅथ्स शिकवताना आम्ही बेसिक्स पासूनच शिकवतो की त्याला एकदम क्लिअर, असं काही वाटत नाही की बाबा 11वी-12वीत नाही केलं आता कसं होईल, त्याचा काही प्रश्नच राहत नाही. मग हे एक मेन रिझन असू शकतं का, आता जे तुम्ही बोलले की मुलं 11वी-12वी मॅथ्स करत नाहीत, मेजॉरिटी ऑफ द पॉप्युलेशन. बरोबर. त्यामुळे सीए मध्ये आल्यानंतर त्यांना मॅथ्स येतो, हा, त्यामुळे पहिल्या अटेम्प्ट 1-2 मध्ये निघत नाहीत, ती भीती वाढत जाते. काही त्यातले काही लोक ती भीती ओव्हरकम करून पुढे पास होतात, आणि बरेच लोक त्याच्यातून हे होतात, अजून पण क्लिअर होत नाहीत. आणि त्याच्यामुळे तो जो फायनल आकडा जो सीएचा 4 लाखावर अडकून बसला आतापर्यंतचा, तो हे पण रिझन असू शकतं का? नाही, मी एवढं पुढे तर नाही घेऊन जाणार मॅथ्सला. मॅथ्सच्या भीतीमुळं पहिला लेवल क्लिअर होणार नाही, हे एका लेवल पर्यंत ठीक आहे, हे मान्य करू शकतो आपण की बाई, कारण की एक विषय येतो मॅथ्स पहिल्या लेवलला, त्याची भीती असल्यावर तो पेपर निघणारच नाही लवकर, म्हणून त्याच्यामुळे त्याची पहिली लेवल अडकणार. पण पहिली लेवल क्लिअर झाल्यानंतर दुसऱ्या लेवलला मॅथ्सचा विषय नाहीच. तर मॅथ्समुळं सीए बाहेर कमी पडतायत का? पण जरी मॅथ नसेल मॅथ, समजा मॅथ फर्स्ट फाउंडेशन पुरतं असेल, बरोबर, सेकंड आणि थर्ड अटेम्प्ट म्हणजे जे आपल्या लेवल आहे तिथे आपल्याला काही लेवल पर्यंत मॅथचा तर यूज, मॅथमॅटिकल टर्म्स ते येत असतील, मॅथमॅटिक्सची जी थिंकिंग जी डेव्हलप होते, फिजिक्स मध्ये पण लागतं ना, जसं फिजिक्स मध्ये जसं मॅथ लागतं तसे ते सब्जेक्ट असतीलच ना. बरोबर, आहेत ना. पण मॅथमॅटिक्स, मुलांचा भीती मॅथमॅटिक्सच्या कन्सेप्ट मुळे नाहीये, मॅथ्स ह्या नावाने भीती आहे मुलांना. हा, भीती. मॅथ्सचे कन्सेप्ट अवघड आहे किंवा त्याचे फॉर्म्युले अवघड असं नाही, मॅथ्सच्या नावाने भीती, नावाची भीती बस. आता जे पुढे सेकंड लेवलला थर्ड लेवल जे मॅथ्स लागणार आहेत ना, ते मॅथ्स लागतोय ते त्यांना कळत पण नाही. आता आपण काय करतो, बेरीज करतो, टोटल करतो एखाद्याची गोष्ट, तर ते टोटल करताना आपण मॅथ्स वापरतोय ना, पण मॅथ्स हा वर्ड यूज करतो का आपण? नाही. टोटल कोणाला पण करता येते, बेरीज कोणाला पण करता येते, असे. आणि आता सपोज जसं काही एज्युकेशनल बॅरियर जर नसेल तर आम्ही करू शकतो का सीए तुम्ही करू शकतो का? 100% मोस्ट वेलकम आहे. मोस्ट वेलकम. पहिल्या लेवलला मीच आहे तुम्हाला, फाउंडेशनचा तुमचाच कोर्स घ्यावा. हो, तर 100% कुणीही, जसं मी सांगितलं, तुम्ही फक्त 12वी झालेली पाहिजे, त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन केलंय तर चांगली गोष्ट. ह्याच्यातून एक प्रश्न असा निघतो तुमचा की आता तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तर आम्हाला परत स्क्रॅच पासून पहिला लेवल, दुसरा लेवल, तिसरा लेवल द्यायची गरज आहे का? अजिबात नाही. तुम्हाला एक प्लस पॉईंट भेटतो जर तुमचं ग्रॅज्युएशन झालंय, ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही विचार केला की मला सीए हा एक कोर्स करायचा आहे, तर ग्रॅज्युएशन झालेल्यासाठी डायरेक्ट एंट्री पॉईंट हे इन्स्टिट्यूटने काढलेलं. डायरेक्ट एंट्री म्हणजे काय, जसं 3 लेवल आहेत ना, त्याची पहिली लेवल तुम्हाला द्यायची गरजच नाही, फाउंडेशन लेवल द्यायची गरज नाही. म्हणजे थोडक्यात मॅथ्सची गरज नाही, डायरेक्ट सेकंडरी ऍडमिशन. म्हणजे हा एक वे असू शकतो, एखादा ग्रॅज्युएशन करेल नॉन टेक्निकल फील्ड मध्ये आणि विथ मॅथ्सचा बायपास करून सीए जाऊ, तसं करू शकतो तो. पण मग ती डिग्री तर कोणती तरी घ्यावीच लागेल ना त्याला. ग्रॅज्युएशन बीए वर करू शकतो एखादा, पण जो बीए करणार तो जाणारच नाही इकडे, नाही करू शकतो. ग्रॅज्युएशन झाले तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला एंट्री घेऊ शकता, सेकंड इयर आणि थर्ड इयर म्हणजे 2च लेवल तुम्हाला पार करायचे, तुम्ही सीए झालात. पण तिथे सुद्धा आर्टिकलशिप करावी लागेल. आर्टिकलशिप 100% करावी लागते. आर्टिकलशिप कधी करावी लागते याचा एक आपला प्रश्न राहिला तेव्हा मागच्या वेळेस, आर्टिकलशिप कधी करू शकतो असं. तर पहिली लेवल झाली क्लिअर. दुसऱ्या लेवल मध्ये मी सांगितलं 2 ग्रुप्स आहेत, तर 2 ग्रुप्स झाल्यानंतर, 2 ग्रुप्स क्लिअर केल्यानंतर तुम्हाला 2 वर्षाची कंपल्सरी आर्टिकलशिप करावी लागते. तर ह्या 2 वर्षाची आर्टिकलशिप करताना तुम्ही सीए फायनलचा अभ्यास सोबत करू शकता, जे करतात मुलं. ओके, म्हणजे आर्टिकलशिप ही थर्ड स्टेज मध्ये, फाउंडेशन झाली, इंटरमिडिएट लेवलचे 2 कोर्सेस झाले, त्यानंतर आर्टिकलशिप फायनल जेव्हा तुम्ही सीए ची देणार त्यावेळेस तुम्हाला 2 वर्षाची आर्टिकलशिप, 2 वर्षाची कंपल्सरी आर्टिकलशिप, 2 वर्ष. म्हणजे तसं बघितलं तर आपण असं इमॅजिन करू, खूप हुशार कोणीतरी आहे
फर्स्ट इयर मध्येच त्यांनी फर्स्ट 1-2 अटेम्प्ट मध्ये फाउंडेशन काढली, बरोबर आहे. 1-2 अटेम्प्ट मध्ये तिची जी Intermediate इंटरमिडिएट लेवलची एक्झाम काढली 2 वर्ष आणि 2 वर्षांनी त्यांनी फायनल केलं. अराउंड 4 वर्ष जेवढ्यात इंजिनिअरिंग होते, मिनिमम 4 मिनिमम 4 ते 5 वर्षांचा हा अजून course कोणी आहे. हुशार असेल तर 2.5 वर्षातच काढू शकतो. 2.5 वर्षात काढणं नाही शक्य, कारण की 2 वर्षाची तर आर्टिकलशिपच आहे. आणि 3-3 महिन्याला ह्या 2 एक्झाम दिल्या तर नाही देऊ शकणार, कारण की फाउंडेशन दिल्यानंतर त्याला 9 महिन्याचा गॅप लागतो इंटरमिडिएटची एक्झाम द्यायला. ओके. आणि इंटरमिडिएटची एक्झाम नंतर 2 वर्षाचा गॅप पाहिजे, कारण की त्यांनी तिथंच आर्टिकलशिप करू शकतो तो. मग एक 2 वर्ष गॅप नंतरच तो फायनलची एक्झाम देऊ शकतो. ओके. मग समजा आपण कन्सिडर केलं मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचारलं, बरोबर. तर 12वी नंतर अप्रॉक्स समजा इंजिनिअरिंगला आम्ही 4 वर्ष देतो, बरोबर आहे. डिग्री कम्प्लीट होणार. बरोबर आहे. पण सीए साठी मला ऍव्हरेज मिनिमम इयर किती द्यावे लागते? मी खूपच हुशार आहे आणि मी जर ऍव्हरेज आहे तर मला मॅक्स किती वर्ष द्यावे लागते? मिनिमम 4 वर्ष. मिनिमम 4 इयर्स. मिनिमम 4 वर्ष आफ्टर 12th. आफ्टर 12th. बरोबर. आफ्टर 12th मिनिमम 4 म्हणजे इयर्स. आता तुम्हाला मॅक्झिमम तुम्ही तुमच्या थोडक्यात जर सांगायचं झालं, आता कसं केलं पाहिजे मुलांचं, आता काय गायडन्स असलं पाहिजे, कसं मी कधी देऊ सर एक्झाम? तुम्ही म्हटले वर्षातनं 3 वेळा एक्झाम होती, तर आम्ही कधी कधी एक्झाम दिली पाहिजे. तर ह्याचं साधारणतः एक रोड मॅप असा असेल की तुमची 12वीची परीक्षा संपती फेबच्या मंथमध्ये, बरोबर आहे. फेब्रुवारी आणि मार्च मध्ये तुमची 12वीची परीक्षा संपते. 12वी नंतर तिथं तुम्हाला 2 ते 3 महिन्याचा गॅप भेटतो. कोणता? एप्रिल आणि मे. एवढा. मेच्या एंडिंगला तुमची पहिली एक्झाम असते सीए फाउंडेशनची, 1 मे मध्ये असते. जर हा गॅप खूपच कमी आहे, कारण की 12वी नंतर आम्हाला अभ्यासाला टाइमच नाही, आम्ही 11वी 12वी सोबत सीए फाउंडेशनचा अभ्यास तर केलाय, पण शेवटी आम्ही 12वी मध्ये शिरलो जास्त, तर तुम्ही सप्टेंबर मध्ये आपला अटेम्प्ट देऊ शकता. ओके. सप्टेंबर फिजिबल आहे. सप्टेंबर मध्ये तुमचा सीए फाउंडेशन क्लिअर झाला. सपोज आपण 2024 ची गोष्ट करू. आता 2024 मध्ये फेब मध्ये मुलांनी 12वी दिली, सप्टेंबर मध्ये तो सीए फाउंडेशन देणार. 2025च्या सप्टेंबर मध्ये तो सीए इंटरमिडिएटचे दोन्ही ग्रुप देणार. ओके. सप्टेंबर मध्ये 2025 झालं, तिथून त्याचे 2 वर्षाची आर्टिकलशिप चालू होणार, म्हणजे 26 आणि 27 असं. आणि 27 हे 2 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तो सीए फायनलची एक्झाम देऊ शकतो. म्हणजे थोडक्यात तो 2000 आज जर आपण जर धरलं 2024 पासून जर त्यांनी सीए फाउंडेशनची एक्झाम द्यायचं ठरवलं, तर 2027 म्हणजे तो फायनलची एक्झाम देणार आणि 2028 जानेवारी मध्ये त्याचा रिझल्ट बाहेर येतो. म्हणजे 4 वर्ष पूर्ण लागतं. मिनिमम 4 वर्षाचे क्रायटेरिया तो आहेच बाबा. एकदम हुशारातला हुशार जरी असेल तर 4 वर्ष. आणि ह्याच्यात एक अजून फॅक्टर असा, ट्रॅडिशनल इंजिनिअरिंग कॉलेजला वगैरे ऍडमिशन घेतलं आजकाल तर मी असं ऐकलंय 3.5 लाख 4 लाख 5 लाख फी झाल्या प्रायव्हेट कॉलेज. बरोबर आहे. ह्याचं काय नेमकं फी किती फीज काय आहे, एक्झामची फीज काय आहे, जर कोचिंग जर केल्या मुलांनी मोस्टली कराव्याच लागतील, कारण की ट्रॅडिशनल असं काही इन्स्टिट्यूट नाही त्यांना ते शिकवणार. बरोबर आहे. मग जर कोचिंग वगैरे केल्या थोडक्यात 4 वर्षाच्या पिरियड मध्ये साधारणतः किती खर्च येईल? तुमचा थोडक्यात प्रश्न असाच आहे की सीए करायला किती पैसा लागतो थोडक्यात. तर जसं मी सांगितलं, सीए करायला हा कॉलेज तर नाहीच. तर मग सर आम्ही अभ्यास करायचं कुठून? सर भरपूर क्लासेस आहेत सीएचे, तर तुम्ही सीएचे क्लासेस लावूनच अभ्यास करायचा कंपल्सरी नाही. पण 80% माझं वळण असं असेल, सजेशन असं असेल, तुम्ही टाइम वाया घालवण्यापेक्षा प्रॉपर गायडन्स घ्या आणि क्लासेस घ्या, कारण की आपल्याला कॉलेज तर नाहीच आहे. आता आपण जर अकॅडमिक्स हा झाला क्लासेसचा भाग, ह्याला जर सरकून आपण फक्त सीए जर मी स्वतःहून अभ्यास करून जर करायचा विचार केला तर किती खर्च येईल? तर फाउंडेशन लेवलला जे खर्च आहे, रजिस्ट्रेशन करायचा खर्च, तो किमान 10,000च्या दरम्यान आहे असं. तर पहिली लेवलला रजिस्ट्रेशन आपल्याला इन्स्टिट्यूटलाच करायची आहे, ऑनलाईन पेमेंट असतं, तर तिथं आपल्याला 10,000च्या दरम्यान आपल्याला एक पेमेंट करायचा असतो. हा पहिली लेवल झाली. तसंच आपल्याला दुसऱ्या लेवल इंटरमिडिएटला आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि तसंच तिसऱ्या लेवलला फायनलला रजिस्ट्रेशन करावं लागतं. तर सगळं हा रजिस्ट्रेशनचा आणि एक्झाम फॉर्मचा खर्च धरून किमान 1 लाख ते 1.5 लाखच्या दरम्यान फक्त खर्च आहे. पूर्ण 4 वर्षाचं. पूर्ण 4 वर्षाचं. तो खर्च कशाचा? फक्त ते जी रजिस्ट्रेशन आणि जी बॉडी आहे गव्हर्नमेंट बॉडी, तिथे रजिस्ट्रेशन आणि एक्झाम. आणि जर क्लासेस करतायत, जर पर्सनली मुलांचं असं झालं की मला क्लासेस करायचे आहेत, तर क्लासेसची फीस कशी असेल, क्लासेसमध्ये कशी फीस? तर साधारणतः जर ऑन अँड ॲव्हरेज धरलं तर फाउंडेशन लेवलची जी फीज आहे ती सध्या मार्केटमध्ये 40,000 मॅक्सिममच्या रेंजमध्ये आहे. पर सब्जेक्ट एक लेवलची सांगते. एक लेवल पहिली लेवलची जर आपण लावली क्लासेस, पहिल्या लेवलला 4 विषय, तर 4 विषयांचे जर क्लासेस लावले तर पहिल्या लेवलचे 30,000 ते 40,000 मॅक्सिमम
ही फीज आहे पहिल्या लेवलला. 30 ते 40. दुसऱ्या लेवलला आपण जर गेलो तर तिथं फीज वाढती 70 ते 80,000, कारण की तिथं विषय पण 7 होऊन जातात, पहिला ग्रुप आणि दुसरा ग्रुप. आणि तेवढीच फीज आहे तिसऱ्या लेवलला 80,000 ते 70,000च्या दरम्यान तिसऱ्या लेवलला फीज आहे. पण थर्ड लेवलला जाऊपर्यंत त्याला स्टायफंड वगैरे चालू होऊन जातो, तर तो त्याचं काहीतरी बरोबर, मी तिथंच येणार होतो. कारण की आता आपण जर फीज भरता जर बघितलं, कॉलेज क्लासेसची फीज किती झाली? क्लासेसची फीज झाली दरम्यान 2 लाख. 2 लाखाच्या आसपास. आणि पण तिथं आपल्याला स्टायपेंड चालू होऊन जातो ना, तर स्टायपेंडने आपलं काय होतं, 2 वर्षाचं स्टायपेंड म्हणजे 2 लाख तिथून बाहेर निघतात आणि मिनिमम. एक सर असा क्वेश्चन आहे की आता महाराष्ट्रातील जनता आपल्याला बघते, बरोबर, बरेचसे लोक तुम्हाला ओळखता पण, बरोबर. पण काही गावाकडे म्हणजे रुरल एरियातले असे स्टुडंट्स आहेत जे आता 11th मध्ये 12th मध्ये ज्यांचं मॅथमॅटिक्स नाहीये, बरोबर. पण मॅथमॅटिक्सची भीती जसं तुम्ही मगाशी सांगितली ती खूप आहे. हो, तर त्यांना 11वी-12वी नंतर इकडे येणं प्रत्येकाला शक्य नाही, पण त्यांना असं वाटतं की आम्हाला ते शिकायचंय, पण आम्हाला ऍटलिस्ट फाउंडेशनचं मॅथ आम्हाला माहिती असलं बेसिक पाहिजे, पाहिजे. ते कसं बेसिक त्याची अंडरस्टँडिंग झाली पाहिजे. आणि प्रत्येक जण आपल्या पुण्याला नाही येऊ शकत बरोबर. क्लासेससाठी, तर तुम्ही काही सजेस्ट करू शकता की बाबा आपल्याकडे तुमचं काही कोर्सेस वगैरे आहेत का जे तुम्ही मुलांना सजेस्ट करू शकता की ते तुम्ही फाउंडेशन लेवलला 1-2 वर्ष किंवा ऍटलिस्ट त्याची तयारी म्हणून एक नुसतं रिवाइज जरी केलं तरी असं आहे काही सांगू? बरोबर. आता जसं भरपूर लोक असतील जे 10वीत आहेत, 10वी नंतरच त्यांना सीए करायचा विचार केलाय किंवा नाही केलाय किंवा अजून विचार करू शकत नाही किंवा नक्की माहित नाहीये 2 वर्षानंतर आपण काय करणार. तर फक्त एक सजेशन आहे, मॅथ्स हा विषय जर आपण 11वी-12वीत जर घेतला तर काही नुकसान आहे. 10वी पर्यंत आपल्याला काय ऑप्शन होते? 10वी पर्यंत आपण काहीच ऑप्शन नाही, आपल्याला जे दिले आहेत विषय ते आपल्याला करावंच लागतात. तसंच समजून 11वी-12वी जर मॅथ्स हा विषय आपण समजून घेतलं की आपल्याला करायचंच आहे, तर मुलगा हा बरोबर मॅथ्स हा विषय निवडतो आणि करतो. त्याची आवड असू किंवा नसू, त्याला हा विषय हा करायचाच आहे. आणि हा मॅथ्स जरी तुम्ही सीए नाही जरी केलं तरी मॅथ्स हा विषय जर तुम्ही समजून घेतलं, जर त्याचा अभ्यास केला, त्याचं ज्ञान आपल्याला भेटलंच आहे ना. तर मॅथ्स हा विषय सोपं आहे. माझा एक सोपा विषय असतो, तुम्हाला मॅथ्स सर करावं का नाही करावं हा कधी प्रश्न नसायलाच पाहिजे. कारण की तुम्हाला शेवटी पुढे जाऊन तुम्ही पैसे मोजणार आहे का? पैसे मोजायला मॅथ्स लागतो का? लागणारच आहे. कारण की पैसे आता जमा करायला जर बँकेत एका मुलाला आपण पाठवलं, 500 रुपयाचे त्याला 30 नोट दिले. आता प्रश्न असाच, 500च्या 30 नोट म्हणजे किती? 30,000 दिले का 3,000 दिले का 15,000 दिले का 20,000 दिले? त्याला अजून तेच माहित नाही. आता ते कसं काय मोजणार आपण? 500 गुणिले 30. आता जर ते त्याला करता आलं तर ते त्याला आता गुणिले केलं म्हणजे काय केलं? मॅथ्स अप्लाय केलं. तर मॅथ्स जर आपल्याला येत असेल तर मॅथ्स हा लाईफ लॉंग, हे फक्त सीए कोर्स साठी नाही, हा लाईफ लॉंग आपल्याला लागतो मॅथ्स. तर त्यांनी मॅथ्स हा विषय जर निवडला तर त्याला बाकीचे विषय जे आहेत हे सीए वगैरे काहीच वाटणार नाही. आणि ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन असं काही मटेरियल अवेलेबल आहे का? कारण आता मोस्टली स्टडीचा शिक्षणाचा कल थोडा ऑनलाईन चालला. मला मॅथ नाही घ्यायचंय, मला 11वी-12वी नाही घ्यायचं फॉर एक्झाम्पल, बट शुभम सरांकडे काही असे आहे की बाबा 11वी-12वी तुम्ही हे करा, किंवा आपल्याकडे तुमचा काही कोर्स वगैरे आहे का, की बाबा तो केला त्यांनी किंवा तो कोर्स घेतला त्यांनी ऑनलाईन, तर ऑनलाईन घर बसल्या करू शकतो. म्हणजे पूर्ण 11-12चं 2 वर्षाचं मॅथ शिकण्यापेक्षा जर मी सीए फाउंडेशन लेवलचं मॅथ शिकलो, डायरेक्ट ते मॅथ शिकलो आणि मी पुढे सीए साठी कंटिन्यू केलं, बरोबर आहे, तर चालू शकेल का? आणि त्याच्यासाठी काही स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांना अवेलेबल आहे? बरोबर. आता तुमचा प्रश्न असा आहे की 2 वर्ष अभ्यास कशाला करायचा सर? डायरेक्ट सीए फाउंडेशनचाच मॅथ्स अभ्यास करू. पण इथं 2 वर्षाचा गॅप लागतो ना. 11वी-12वीत आपण मॅथ्सला हातच लावत नाही, तर 2 वर्षाचा गॅप पडतो आपल्याला. 2 वर्ष मग तू त्याची तयारी करू शकतो ना. सीए फाउंडेशनचा बरोबर आहे. मग तो जर विषय तो करतोय ना सीए फाउंडेशनचा, मग 11वी-12वीत एक नवीन विषय तो अभ्यास करतोय, कोणता? एसपी. कारण की त्याला मॅथ्स हा विषयाच्या ऑप्शनला एसपी, सेक्रेटेरियल प्रॅक्टिस हा ऑप्शन असतो सब्जेक्ट. मग एसपीचा अभ्यास कशाला करायचा? जर तो मॅथ्सचा अभ्यास करतोय मग तुम्ही 11वी-12वीत पण मॅथ्सच घ्या ना, कारण की तुम्ही मॅथ्सचा अभ्यास तसही करताय. 11वी-12वीचं जे सायन्स फील्डचं मॅथ आहे त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, ते कॉमर्स फील्डला पण आहे, कॉमर्स मध्ये पण आहे आणि सीए मध्ये पण आहे. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन आपल्याला वाटतं हे फक्त इंजिनिअरिंगच्या मुलांनाच त्यांना गरजेचं आहे. फायनान्शियल टर्म्स नाही. आता आजचं जे भारत जे पुढं चाललंय, जे लोकांचं वळण आहे स्टॉक मार्केटकडेच असते. बरोबर. स्टॉक मार्केटला जर डिटेल मध्ये स्टडी करायचा असेल तर एक नवीन कोर्स आहे, म्हणजे कोर्स आहे फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंट. या कोर्समध्ये आपण स्टॉक मार्केट शिकतो आणि बाकीच्या गोष्टी पण शिकतो की फायनान्शियली कसं आपल्याला रिस्क मॅनेजमेंट करायची. तर स्टॉक मार्केटचा जो आपण ग्राफ
वर खाली जो होत राहतोय, तर त्या ग्राफ कधी वर जाणार कधी खाली जाणार ह्याच्या माग पण डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचाच उपयोग आहे. पण जो सीए फाउंडेशनचा मुलगा आहे तो ग्राफ नाही प्लॉट करणार आहे ना उद्या जाऊन. अल्टिमेटली त्याला सीए बनायचंय, हा तर मग तो सीए फाउंडेशनचाच मॅथ्सचा अभ्यास करेल ना. म्हणजे थोडक्यात 2 वर्षाचा पूर्ण मॅथमॅटिक्स करण्यापेक्षा, लॅपलास ट्रान्सफॉर्म, फोरियर ट्रान्सफॉर्म हे करण्यापेक्षा जर मी सीए फाउंडेशनचं मॅथमॅटिक्सवर फोकस केला काहीच हरकत नाहीये, तर काही अडचण नाही. आणि स्टडी मटेरियल आहे अवेलेबल, अडचण अजिबात नाही. पण तुम्ही प्रेफर कराल की मॅथ्स पण घ्या. हा 11वी-12वी जर तुम्ही मॅथ्स घेतलं तर तुम्हाला तेवढंच सोपं जाईल ना, कारण की 4 विषयांपैकी मॅथ्स तर तुम्ही आधीपासून करताय, तुम्हाला माहिती आहे, ह्याच्यात काही नवीन नाहीच आहे. कारण की फाउंडेशन लेवल तुम्हाला 2 नवीन विषय येणार आहे, एक तर लॉ आणि अकाउंटिंग. तर चला तुम्ही 11वी-12वी तर केले तर ते नवीन नाही राहणार, मग एकच विषय राहतो तो आहे लॉ, नवीन विषय. बाकी 3 विषय तर तुमच्या आवडीचेच आहे. म्हणजे ट्रॅडिशनली मॅथ्स सोबत अकाउंट्स पण केलं किंवा त्याच्या रिलेटेड सब्जेक्ट केले तर पुढे जाऊन फक्त लॉ सारख्या सब्जेक्टसाठी डेडिकेटेड वेळ द्यावा लागेल. बस तेवढंच आहे. मॅथ्स वगैरे सारखे सब्जेक्ट थोडं बॅकग्राऊंड तयार होऊन जातो तुमचा असं. आणि जसं तुम्ही म्हणता आता ऑनलाईन कडे आता वळत चाललंय, तर मी पण स्वतः क्लासेस मध्येच, अकॅडमी मध्येच मी पण क्लासेस घेतो, मॅथ्सचे क्लासेस घेतो, 11वीचे घेतो, 12वीचे घेतो, सीए चे फाउंडेशन लेवलचे मॅथ्स घेतो. CS हा जो विषय आहे ह्याच्यात पण मॅथ्स तर नाहीये, पण मॅथ्सचा एक थोडासा पार्ट आहे, QA म्हणून आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, तिथं पण मी मॅथ्स घेतो असं. परत BCom झालं, तिथं पण मॅथ्स हा विषय येतोच. 11वी-12वी नंतर, 11वी-12वी जर तुम्ही मॅथ्स नाही घेतला तर BCom तर करणारच आहे तुम्ही, ग्रॅज्युएशन तर कोणी करणारच आहे 12वी नंतर. तर तिथं पण पहिल्या आणि दुसऱ्या लेवलला मॅथ्स तर आहेच, स्टॅटिस्टिक्स हा विषय येतोच. तर मॅथ्स तर कुठं ना कुठं तुमचा पाठलाग सोडणार नाही, तर तुम्ही त्याचा पाठलाग कशाला सोडताय? 11वी-12वीत तुम्ही मॅथ्स करा. आणि जर जी ग्रामीण भागातली जी मुलं आहेत, जी पुण्याला येऊ शकत नाही, जे ग्रामीण भागात आहेत, तिथं जास्त एज्युकेशनचं जास्त हे नाही आहे, त्यांचे सोर्सेस नाही आहेत, तर आपण आपल्या क्लासेसला पण आपण अपग्रेड केलेला आहे. आपण आपले क्लासेस सध्याला 3 मोड्स मध्ये चालू. पहिली मोड म्हणजे फेस टू फेस, जिथे मुलं क्लासमध्ये साक्षरशः येतात, तर आम्ही त्यांना त्यांच्यासमोर शिकवतो. दुसरी मोड म्हणजे ऑनलाईन लाईव्ह. ऑनलाईन लाईव्ह म्हणजे त्याचा अर्थ असा की मुलगा घरी बसलेला आहे आणि आम्ही शिक्षक क्लासमध्ये शिकवतोय आणि मुलगा घरी बसून मोबाईल, जसं आपण युट्यूबवर लाईव्ह बघतो, मॅच बघतो ना, T20 मॅचेस बघतो, लाईव्ह बघतो, तर तसा मुलगा घरी बसून आमचे लेक्चर्स आम्हाला बघू शकतो, आमचे जे शिकवण्याची पद्धत आहे ते शिकू शकतो. आणि तिसरी मोड म्हणजे गुगल ड्राईव्ह किंवा पेन ड्राईव्ह मोड, म्हणजे सर आमचे इथं रेकॉर्डेड सेशन, की आम्ही आमचे लेक्चर्स रेकॉर्ड करतो, क्लासमधलेच आम्ही रेकॉर्डिंग करतो आणि ती रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करतो पेन ड्राईव्ह किंवा गुगल ड्राईव्हच्या फॉर्म मध्ये मुलांना. आणि आपल्यापर्यंत सर पोहोचायचं, समजा आता हे मॅथमॅटिक्स रिलेटेड जर मुलांना 11वीच्या 12वीच्या फर्स्ट इयरचे त्यांना जर पोहोचायचं तर त्याचे आपले जे म्हणजे तुमचे जे लेक्चर्स आहेत रेकॉर्डेड असो किंवा असे, त्याची आपल्याला लिंक वगैरे मिळेल का? आपण एक काम करू ना सर, आता तुमच्या चॅनलच्या लिंक खाली आपण डिस्क्रिप्शन मध्ये माझा एक व्हॉट्सअपचा नंबर पण देऊ, म्हणजे कोणाला काही अडचण असेल तर ते तुमच्यापर्यंत रिच आउट येऊ शकतात. बरोबर, आपण लेक्चरची लिंक्स वगैरे असेल किंवा काय असेल ते पोहोचू शकतो. आणि अजून एक थोडासा वेगळा क्वेश्चन आहे माझा, म्हणजे माझा हा पर्सनल क्वेश्चन आहे. जर मला शेअर मार्केट करून एवढा पैसा भेटतो, तर मी शेअर मार्केटचे क्लासेस का घेतात लोक? आणि जर त्याला शेअर मार्केट येतं तर तो शेअर मार्केटचं का काही करत? जर सीए बनून जर तो बऱ्यापैकी अर्निंग करतो तर सीए चे क्लासेस का घेतायत लोक? का घेतायत क्लासेस? का स्वतः सीए आहेत आणि ते स्वतःचं ऑक्युपेशन म्हणून सीए चे क्लासेस का घेतायत? अच्छा, म्हणजे तुमचा प्रश्न असा झाला, तो चार्टर्ड अकाउंटंट झालाय तर तो क्लासेस का घेतोय? तो स्वतः सीए आहे, तर स्वतः तो सीए म्हणजे तुम्ही जसे म्हणजे वेगवेगळे फील्ड तिथं एक्सप्लोर करू शकतो, तिथून बऱ्यापैकी अर्निंग करू शकतो. बरोबर आहे, बरोबर. तर मग ते स्वतः क्लासेस का घेतात स्वतःचे प्रोफेशन म्हणून? अच्छा, आता ह्याच्यात 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तर क्लासेस जे माझी जी टीम आहे किंवा मी स्वतःबद्दल जर सांगायचं झालं तर क्लासेस जर मी घेतोय तर ह्याचा पहिला माग कारण जे आहे ते आहे म्हणजे पॅशन, शिकवण्याची आवड आहे असं, तर त्यामुळे एक झालं. दुसरी गोष्ट, तुमचा प्रश्न असा आहे की सीए आहे तरी तो माणूस सीएचा काम सोडून तो क्लासेस का घेतोय? असं नाही, त्या माणसाला पण शिकवण्याची आवड आहे म्हणून तो क्लासेस घेतोय आणि क्लासेस घेता घेता तो स्वतःची प्रॅक्टिस पण करतोय. म्हणजे सकाळच्या वेळेला तो ते क्लासेस घेतले आणि संध्याकाळच्या वेळेला तो ITR फाईल करतोय, तो ऑडिटिंग करतोय, त्याची कारण की तो काम आहे आणि हे त्याची आवड झाली, हे पॅशन झालं, पॅशनमुळे तो क्लासेस घेतोय आणि कामासाठी तो प्रॅक्टिस करतोय. आणि एखाद्याचं जर आवडच आणि पॅशन पण आणि हेच कामच जर त्याला करिअरच टीचिंग मध्ये करायचंय तर तो त्याची प्रॅक्टिस साईडला ठेवतो आणि मग तो स्वतः लागतेच ना सर, म्हणजे
क्लासेस चालू आहेत तर क्लासमधून त्यांना इंटर्नशिपसाठी सीएस लागणार आहे ना? लागणारच आहे शेवटी. तो एक बरोबर आहे. म्हणजे असू शकतो माझ्या मते, बरोबर आहे. तो एक असू शकतो. ठीक आहे. कळलं. तर लय दिवस माझ्या डोक्यात होता क्वेश्चन हा. का घेतोय क्लासेस? ते मला अंदाज होता ते उत्तराचा पण थोडं बदलून घ्यायचं होतं समोरच्याकडून. कारण शेअर मार्केट करतोय हे सीएच तरी थोडं रिलेव्हंट आहे तुम्हाला ते. शेअर मार्केट करतोय आणि शेअर मार्केट शिकवतोय. शिकवतोय हा. शेअर मार्केट शिकवायचं कोणाला पॅशन नसते. हा पण त्याची गरज आहे ना, पैसा भेटतो ना तिथून. त्याचे व्ह्यूज किती आहेत? हा गरज आहे, व्ह्यूज आहे. हम्म. मग म्हणजे शेअर मार्केट पेक्षा तिकडे तिथे जास्त जास्त श्युरिटी पैसा भेटतोय, जास्त आहे. श्युरिटी जास्त surety आहे. जास्त हा, आहे. म्हणजे इथे तर जस्टिफाय झाला आन्सर बरोबर ते की बाबा एखाद्याला टीचिंग करायचं असतं, सांगायचं असतं. इथे लोक कमी आहेत सांगणारे. इथे काही कोणी इन्स्टिट्यूट नाहीये. नॉर्मली काय होतं इथे की तुम्हाला जे सीएलाच इनिशिएटिव्ह घ्यावं लागतील की मुलांना शिकवायचे. तो वाटला पाहिजे ना की बाबा खरं आन्सर दिलंय, ते जस्टिफाय झालं त्याच म्हणतो थोडक्यात. बरं मग त्याच्यासाठी जस्टिफाय झालं प्रॉब्लेम. बरं आपण ओके करायचं की करू शकतो, काही अडचण नाही. काही असं प्रश्न करायचे. आहे का काय डोक्यात काय? तुम्हाला कसं वाटलं सर? ह्याच्यात फक्त ना आपलं थोडा सिक्वेन्स तुला चेंज करावा लागेल. प्रश्न आपलं थोडं स्टार्टिंग मध्ये घ्यायला पाहिजे की 11वी-12वी नंतर सीए. नाही हे पूर्ण टाकणार हे, ना आपण ज्यावेळेस पूर्ण टाकणार ना. क्लिप्स आहेत ना, Clips क्लिप्स मध्ये आहेत टाकणार. भरपूर. आणि ज्याला पूर्ण बघायचं तो Main सगळा podcast बघेल. बघायचा आहे त्याला, तो स्टार्ट टू एंड कसं बी बसून बघायचं. क्वेश्चन मार्क 11वी-12वी नंतर सीए. हे प्रत्येकाची सीए ची फीस Clips क्वेश्चन तर करू आपण. मार्क. सीए ची फीस क्वेश्चन भरपूर मार्क. सीए चे लेवल क्वेश्चन मार्क. महाराष्ट्रातल्या रुरल मुलांसाठी प्रश्न, तो एक क्वेश्चन. हा, असं असे प्रश्न निघणार त्याचे. असंच बरं एकंदरीत त्याचं एंड करू ना आपण की डायरेक्टच करायचं असं? करू काहीतरी. नाही फॉर्मल फॉर्मॅलिटी करू. फॉर्मल एंडिंग करू. पण एक सर तुम्हाला कसं वाटलं आमचा पॉडकास्ट? आमचा दुसराच एपिसोड आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं थोडं आम्हाला इम्प्रुव्हमेंटसाठी सांगू शकतो तर सांग. तुम्हाला आमच्या पॉडकास्ट मध्ये येऊन कसं वाटलं आणि आम्हाला काय इम्प्रुव्हमेंटची चान्सेस आहे? खरं तर पहिली गोष्ट असं की तुम्ही मला एवढा मान दिला आणि मला बोलवलं, ही खूपच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि हे जे काम तुम्ही जे करतायत, हे जे लोकांपर्यंत तुमचं रिजनल म्हणजे खरं तर हे महाराष्ट्राच्या लोकांपर्यंत तुमचं जे बोलणं आणि जे लोकांचे जे प्रश्न आहेत पण ते आमच्यापर्यंत येऊ शकत नाही, ते तुमच्या माध्यमातून येत आहेत, ते आम्हाला पण बरं वाटते. आणि हे जे आम्ही जे उत्तर दिलेत हे फक्त तुमच्यापर्यंत राहणार नाही, हे महाराष्ट्रात लाखोंपर्यंत पोहोचणार आहेत. बरोबर. तर ह्याच्यात हे मला खूप चांगलं वाटलं ऐकून की तुम्ही हे काम करताय, लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवताय. आणि तुम्ही तुमचं काम करताना हे तुम्ही ऍज अ एक जस्ट पॅशनच करताय तुम्ही. हे खूप चांगलं वाटलं मला तुमचं. आणि एक सर असं आहे की आता आम्ही तर म्हणजे करतोयच, पण याच्यामध्ये पुढचे जे पॉडकास्ट आहेत त्याच्यामध्ये पण आम्हाला तुम्ही लागणार आहेत. कारण आता याच्यात तितके क्वेश्चन येऊ शकतात. आता नाही खूप सारे ज्यावेळेस questions विचारता येतो त्यावेळेस त्यांच्या मराठीमधले जे रिजनल मधले आमचे आहेत जेवढे कॉन्टॅक्ट मधले त्यांच्या थ्रू जे आमची ऑडियन्स बघतीये ते आज आम्हाला जेवढे क्वेश्चन्स मिळाले आमच्या ऑडियन्स कडून, मित्रमंडळांकडून, ते आज आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला. अजून जे काही आम्हाला क्वेश्चन्स येतील त्याबद्दल नक्कीच आपण कनेक्ट करू. 100%. थँक्यू फॉर अटेंडिंग पॉडकास्ट सेशन. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू.